नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री IAS मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण हिस्ट्री ऑप्शनल या घटकाची बॅच लॉन्च केलेली आहे. या सिरीज मधील आपलं हे पहिलं लेक्चर असेल. आपल्या ह्या बॅचचं ड्युरेशन असेल 5 मंथ्स. ओके, 5 महिने. त्याचं कारण आपल्या साधारणतः जर चर्चा केली, एवढी फास्ट ट्रॅक बॅच आपण का घेतोय? कारण वेगवेगळ्या ठिकाणी या बॅचेस ज्या आहेत तर ते साधारणतः चालतात 2-2, 2.5 वर्ष. आणि आपल्या मुलांचं टार्गेट काय असतं की पहिल्या अटेम्प्ट मध्येच एक्झाम क्रॅक झाली पाहिजे. नॉलेज कंटेंट आणि इतर सगळ्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ते सिक्वेन्शियली मिळत गेल्या तर तो एक एरिया आणि तो झोन ताबडतोब कव्हर होत जातो. तसा तर संपूर्ण भारतभर एवढी फास्ट ट्रॅक बॅच कुठे नाहीये, तर ती आपण साधारणतः 5 महिन्यामध्ये कव्हर करतोय. आपले एन्शियंटचे की नियर अबाउट 40 लेक्चर्स होतील, मेडिवलचे 40, मॉडर्न आणि वर्ल्ड की नियर अबाउट 160 to 200+ लेक्चर्स की साधारणतः आपल्या या सेशनमध्ये जाणार आहे. तसं आहे. ओके, सो लास्ट 50 इयर्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत तिथे ऑलरेडी आपण स्टोरी फॉर्मॅटमध्ये सगळे कन्व्हर्ट केलेत. आणि हिस्ट्री काय आहे तर हिस्ट्री रिपीट्स. इतिहास हा घटक तोच आहे, सगळा डेटा देखील तोच आहे. तो फक्त विचारली जाण्याची प्रक्रिया ही थोडीशी चेंज केलेली आहे असं आपण विशेषतः या काळात म्हणतोय. ओके, सो तो एक मेजर मुद्दा आपला इथे येतोय. साधारणतः 5 महिन्यामध्ये ही बॅच ही रेकॉर्डेड ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशा 3ही फॉर्मॅटमध्ये असेल. नॉलेज कंटेंट सगळ्यांसाठी सेम असणार आहे. ओके, गेल्या 10 वर्षापासून साधारणतः दिल्ली आणि पुणे या आणि त्यासोबतच मग इकडे पुढे औरंगाबाद असेल, नाशिक असेल, अगदी चेन्नई असेल, हैदराबाद असेल, चंदीगड असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी डिफरंट लोकेशन्सला मी टीचिंग केलं आहे. सो मॅक्झिमम स्टुडंट्स काही इंग्लिश मिडियमचे आहेत आणि काही मराठी मिडियमचे आहेत. तर ही आपली बॅच असणार आहे बाय लँग्वेज, साधारणतः मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये. आणि प्लस काही हिंदी मिडियम स्टुडंट्स असतील तर त्यांच्यासाठी दिल्ली आणि साधारणतः वेगवेगळ्या ठिकाणी जे टीचिंग केलेलं आहे तर ती या बॅचशी कम्फर्टेबल होतील अशा पद्धतीची लँग्वेज आपण इथे यूज करणार आहोत. तशा ओके, सो नॉलेज आणि त्यामध्ये लँग्वेज हा कोणत्याही पद्धतीचा बॅरियर नसेल. दुसरा मुद्दा असा की या बॅचमध्ये ते आपण लास्ट 50 इयर्सचे सगळे क्वेश्चन कव्हर केले आहेत. आणि त्यासोबतच की त्या नॉलेज सोबतच आपण आपला नॅचरल स्टोरी फ्लो आहे, कथांच्या माध्यमातून आपण सगळ्याच्या स्टोरीज पाहणार आहोत किंवा एका पद्धतीने सिलेबस कंप्लीट करणार आहोत की जो इंटरेस्टिंग असेल, तुम्हाला हिस्ट्री या विषयाबद्दल साधारणतः आपुलकी निर्माण करणार असेल. आणि या सगळ्या कथा, कल्पना आणि वेगळ्या गोष्टी त्या तुम्हाला एक्झाम मध्ये रिफ्लेक्ट होतील. आपण एका पद्धतीने की साधारणतः लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला याची खात्री पडेल. तसे दुसरा मुद्दा की या पुढचा जो येतो विशेषतः की आपली डेली आन्सर रायटिंग सेशन असणार आहेत. कधी? ज्यावेळेस आपली 1 आठवड्याच्या पुढे ही बॅच कंप्लीट होईल, साधारणतः 10 लेक्चर्स आपल्या या बॅचची कंप्लीट होतील, त्यावेळी की विशेषतः तुम्हाला सगळे वेगवेगळे कंप्लीट झालेल्या सेक्शनवरती दररोज 1-2 क्वेश्चन तुमच्याकडून लिहून घेतले जातील. ओके, सो या बॅचच्या माध्यमातून की आपलं खास करून कोणतं तरी GS1 मधला जो हिस्ट्री आहे तो देखील ताबडतोब कव्हर अप होऊन जाईल GS1 मधला. दुसरा मुद्दा कोणता की जो एसे आहे 250 मार्कांसाठीचा, त्याची एक जी बेसिक फिलॉसॉफी असते, गांधींचं तत्वज्ञान, बुद्धाचं तत्वज्ञान, त्यासोबतच इतर की कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान, इतर वेगळे सगळे तत्वज्ञान आहेत. कम्युनलिझम, त्यासोबत कम्युनिझम नंतर कॅपिटलिझम आहे, त्यानंतर साधारणतः सोशलिझम आहे. हे सगळे घटक जे एसे साठी गरजेचे असतात ते आपल्या हिस्ट्रीमध्ये कव्हरअप केले जातील. ओके, सो GS1 की आउट ऑफ 250 150 मार्क्सचा हा कव्हरअप इथं होतोय. एसे 250 मार्क्सचा असतो, तो देखील आपण इथं कव्हरअप करून टाकतोय तसा. ओके, तो एक मेजर मुद्दा आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा घटक जो गेम चेंजर असतो या सिरीज मधला तो साधारणतः एथिक्स. ओके, जो 250 मार्कांचा आहे, मात्र साधारणतः नियर अबाउट 50 to 100 मार्क्सचे क्वेश्चन्स की हे हिस्टॉरिकल अँगलने विचारले जातात. सो थोडक्यात हिस्ट्री ऑप्शनल घेतल्याने तुमच्या मार्क्समध्ये एवढा मोठा फरक पडणार आहे. हिस्ट्री ऑप्शनलचे 500 मार्क्स आहेतच आहेत, प्लस हे 150 इथे ऍड होतील, एसीची 250 इथे ऍड होतील आणि नियर अबाउट इथं 100 ऍड होतील. असं आपण म्हणू शकतोय की याच्यामध्ये की साधारणतः 2, 3, 4, 5 की नियर अबाउट 800 to 1000 मार्क्स. ओके, आपली जी मार्किंग स्कीम आहे की त्याच्यामध्ये 800 ते 1000 मार्कांसाठी तुम्हाला हिस्ट्री हा घटक महत्वाचा किंवा एका पद्धतीने तो कंप्लीट करून देणार असेल, हे आपण इथे विशेषतः पाहू शकतो. तसा बरेचसे जुने विद्यार्थी आपले हे लेक्चर्स पाहत असतील आणि त्यांना की साधारणतः जेन्युइननेस, क्वालिटी या दोन्ही गोष्टींची चांगलीच कल्पना आलेली असेल. सिलेबस मधील प्रत्येक घटक हा कव्हरअप केला जाईल. ओके, हा सिलेबस मध्ये साधारणतः आपली ही बॅच असेल की या बॅच मध्ये प्रत्येक घटक कव्हर करण्यासोबतच पुढे काय विचारलं जाईल याच्या संबंधित वेगळे व्हिडिओज येतील. द हिंदू असेल, फ्रंटलाईन असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, चालू घडामोडींमध्ये येणारी नवीन पुस्तकं आणि न्यूजपेपर असतील, हे सगळे या बॅचच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. तसं
ओके. सो फक्त 5 महिन्याचं आपलं हे ड्युरेशन असेल. थोडंफार पुढे मागे येऊ शकतं, लवकर संपली तर आपण लवकर संपूयात, कारण मध्ये काय फेस्टिव्ह सीझन असतात, स्टुडंटला स्टडी करणं थोडं अवघड जातं. आपले मित्रमंडळी, सहकारी, परिवार यांच्या माध्यमातून वेळ द्यायचा असतो. तर त्या दृष्टीने की लेक्चर्स तर येत राहतील, मात्र तुमचे ते पॅरलली तिथं कम्प्लीट करणं गरजेचं आहे. या बॅचच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगू शकेल की आपल्या लेक्चर आणि नोट्सच्या बाहेर काहीही जाणार नाही, याची काळजी की मी गेल्या 10 वर्षापासून घेतलेली आहे. फक्त तेवढंच करा, एवढं असं म्हणणं असतं की अगदी पुस्तक देखील विकत घेऊ नका. या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या नोट्स दिल्या जातील. त्या नोट्सचा व्यवस्थित एक फॉलोअप घ्या, त्या वारंवार या काळात वाचून काढा आणि दिलेला डेटा कमीत कमी 5 वेळेस वाचा. की समजा अशोक दिला तुम्हाला वाचायला, तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं की 5 वेळेस सलग सम्राट अशोक वाचायचा आहे. की आज एक वेळेस वाचलं, महिनाभराने पुन्हा एक वेळेस वाचलं, त्याच्यानंतर 15-20 दिवस, महिनाभराने पुन्हा एक वेळेस वाचलं, असं 5 वेळेस नाही. अशोकाची नोट दिली की तेवढ्या वेळेस ती सलग 5 वेळेस वाचून घ्यायची. दॅट्स इट. की याच्या पुढे काही करण्याची गरज नसेल आणि बाकी सगळं आपण सिलेबस हा स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये मांडलेला असेल. ओके. सो साधारणतः ही बॅच आपली आता आपण स्टार्ट करूयात. ओके. सो ऑल द बेस्ट. आपणा सर्वांना, वेगळे स्टुडंट सगळे पाहत आहेत, ऑनलाईन असेल, काही ऑफलाईन देखील आहेत. साधारणतः आपण ही बॅच आता ताबडतोब स्टार्ट करूयात. आपल्या सिलेबसमधील पहिला घटक या काळात आहे तो कोणता, तर आर्किओलॉजिकल सोर्सेस. त्याचा सिलेबस तुम्हाला पूर्वीच मी साधारणतः दाखवलेला आहे. ओके. सो हिस्ट्री बाय मंगेश तवले या नावाने माझं चॅनल आहे. हिस्ट्री बाय मंगेश तवले या नावाने चॅनल आहे. हिस्ट्री बाय मंगेश तवले. ओके. सो याच्यावरती ऑलरेडी वेगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस देखील टाकलाय आणि सगळ्याच घडामोडींचा आढावा तुम्हाला यामधून लक्षामध्ये येऊन जाईल तसा. ओके. सो लेट अस स्टार्ट. की आपण इतिहास हा जो घटक आहे, इतिहास हा घटक आपण डिवाइड कसा केलाय, त्याची एका पद्धतीने फॉर्मेशन्स कोणकोणत्या मार्गाने वेगळे होत गेलेत आणि त्यामध्ये आपण ऍडव्हान्समेंट काय काय केलेली आहे याचा जरा एक थोडासा आढावा घेऊया. की इतिहास म्हणजे काय आहे, की इट इज अ कंटिन्युअस टॉक इन बिटवीन पास्ट अँड फ्युचर. हे साधारणतः की हे एक भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये चालू असलेला एक सलग संवाद आहे, त्याला आपण हिस्ट्री असं म्हणतोय. ओके. इट इज अ कंटिन्युअस डिस्कशन इन बिटवीन पास्ट अँड फ्युचर. हिस्ट्री काय आहे, की फक्त सणावळ्या, तारखा, आकडेवारी हा घटक नाहीये मित्रांनो. तर हिस्ट्री काय आहे, की साधारणतः इतिहास कशाला म्हणायचं आहे, की इट इज अ चेन ऑफ अ व्हेरियस इव्हेंट्स. की संस्कृतमध्ये त्याची व्याख्या केली आणि संस्कृत वी डिफाइन ॲज अ इट हॅपन ॲज इट इज. की हे असं असं घडलं, इति आणि हस असं आपण साधारणतः म्हणतोय. तर इथं फक्त तारखा, सणावळ्या हे घटक नाही आहेत, तर हे घटक थोडे वेगळ्या मार्गाने पुढे जात आहेत. आणि ते कोणते, की हा घडलेल्या घटनांचा काही क्रम आहे. एक क्रम घडल्यानंतर त्या पुढची घटना घडते, त्या पुढची घटना घडल्यानंतर त्या अनुषंगाने पुढची घटना घडते. जसं कलिंगचं युद्ध घडलं नसतं तर सम्राट अशोक अहिंसेकडे वळाला नसता, अहिंसेकडे वळाला नसता तर वेगळे स्तूप किंवा वेगळ्या लेण्या किंवा गुफा या कदाचित निर्माणही झाल्या नसत्या. पुढे मग मानव जातीला त्याचा संदेश कळाला नसता आणि महत्व अधोरेखित झालं नसतं. सो थोडक्यात ते जर कधी झालं नसतं तर हे घडलं नसतं. ओके. की कधी मुघल नसते तर मग साधारणतः काय घडलं असतं, किंवा जर गांधी नसते तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं काय घडलं असतं. असे भरपूर वेगळे मुद्दे आहेत जे आपल्याला इतिहासाच्या अनुषंगाने अभ्यासायचे. हिस्ट्री हा सिलेबस अत्यंत इंटरेस्टिंग आहे. कोणीही व्यक्ती की भले त्याला साधारणतः की 10वी पर्यंत कमीत कमी इतिहास असतोच तसा. ओके. जे विद्यार्थी शाळेमध्ये गेले समजा तसे, ओके, त्यांच्यासाठी कमीत कमी 10वी पर्यंत इतिहास असतो. आपल्या कल्पनेतील वेगळ्या कथा सांगितल्या जातात. विक्रम वेताळाच्या कथा असतील किंवा गांधीजींच्या कथा असतील, टिळकांच्या कथा असतील, लालबाल पाल असतील किंवा चंद्रगुप्त राजाची कथा असेल, अजातशत्रू, साधारणतः गौतम बुद्धांच्या कथा असतील, अशा सगळ्या वेगवेगळ्या कथा आणि कल्पनांच्या माध्यमातून आपला इतिहास आतापर्यंत लक्षात आलाय. काही लोक इतिहासाकडे खूपच जास्त जीव लावता येतो, काही लोकांचा ओढा असतो आणि साधारणतः की विशेषतः की काही लोकांसाठी इतिहास हे जीवन असतं असं आपण विशेषतः म्हणत, कारण तो सब्जेक्ट तेवढा डेप्थ आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि विशेषतः की जे पॉप्युलर सब्जेक्ट आहेत सध्या ऑप्शनल घेण्यामध्ये, तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट किंवा पॉप्युलर सब्जेक्ट कोणता असेल तर हिस्ट्री हाच आहे तसा. ओके. सो लेट अस डिस्कस. विसरता आपण हिस्ट्री पाहूयात. की इतिहासाची विभागणी आपण 3 टप्प्यामध्ये करतो. वी डिवाइड हिस्ट्री इंटू 3 पार्ट. सो फर्स्ट वन इज द एन्शियंट हिस्ट्री, ज्याला आपण प्राचीन असं आपण म्हणूयात. प्राचीन की साधारणतः एन्शियंट. एन्शियंट की साधारणतः प्राचीन इतिहास
हा जो घटक आहे प्राचीन. मग प्राचीन असं कशाला म्हणायचं, हा एक महत्वाचा घटक आहे. ओके, थोडा विचार करा, प्राचीन असं कशाला म्हणायचं. की एन्शियंट मीन्स एक्झॅक्टली व्हॉट, असा एक जनरल क्वेश्चन असतो. कित्येक वेळा अगदी इंटरव्ह्यू मध्ये देखील हा क्वेश्चन विचारलाय की थोडासा विचार करा, प्राचीन कशाला म्हणायचं. सो आपण सुरुवातीला टाइमलाईन नुसार डिफाईन करूयात की लेट अस डिवाइडेड इट अकॉर्डिंग टू इट्स टाइमलाईन. की प्राचीनचा अभ्यास करायचा म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली काय काय करायचं आहे. मग प्राचीन भारत हा कुठून कुठपर्यंत आहे, तर अश्मयुगापासून तर ते साधारणतः हा हर्षवर्धनाच्या मृत्यूपर्यंतचा काळ. सम्राट हर्षवर्धनाच्या मृत्यूपर्यंतचा काळ. हर्षवर्धनाचा मृत्यू झालाय 647 ला ख्रिस्त जन्मानंतर. ओके, सो प्राचीन भारत आपण विशेषतः कशाला म्हणणार की हर्षाच्या मृत्यूपर्यंतचा काळ, असं आपण त्याला विशेषतः म्हणूयात. तसं सम्राट हर्षवर्धन नावाचा एक राजा होऊन गेला, त्याच्या काळात वेगळ्या काही घडामोडी घडल्या. त्या काळात मग अश्मयुगापासून की साधारणतः या प्राचीन भारतीय कालखंडाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची आपण चर्चा करणार आहोत. सो जर तुम्हाला टाइमलाईन नुसार हे डिफाईन करायचं असेल तर अश्मयुगापासून तर ते हर्षाच्या मृत्यूपर्यंतच्या कालखंडापर्यंत आपल्याला प्राचीन भारताचा अभ्यास करायचा आहे, असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. तसं जर वेगळी डिफाईन करायचं म्हटलं तर 750 असं देखील वेगळं हिस्टॉरियनने म्हटलेलं आहे. ओके, 750 750. ओके, मात्र मग आपण की थोडीशी स्ट्रिक्टली डिव्हिजन केली आणि ती कोणती असेल तर ती फ्रॉम स्टोन एजेस टिल द डेथ ऑफ हर्षा. सो प्राचीन भारत म्हणजे काय, हे अश्मयुगापासून हर्षवर्धनाच्या मृत्यूपर्यंतचा काळ, ते याला आपण प्राचीन भारत असं म्हणतोय, सिंपल. या काळाची वैशिष्ट्ये कोणती, लेट अस डिस्कस द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दिस टाइमलाईन. या काळाला इतिहास तज्ञांनी असं म्हटलंय, वेगळे धर्म, संस्कृती, सभ्यता यांच्या स्थापनेचा आणि स्थिरावण्याचा काळ. ओके, की वेगवेगळे धर्म, संस्कृती, सभ्यता यांच्या स्थापनेचा आणि स्थिरावण्याचा काळ. इट इज अन इरा ऑफ अ परमनंट एस्टॅब्लिशमेंट ऑफ व्हेरियस रिलिजन्स, व्हेरियस कल्चर्स अँड व्हेरियस सिव्हिलायझेशन्स अँड इंडियन सबकॉन्टिनेंट, असं साधारणतः म्हटलं गेलं तसं. ओके, सो प्राचीन भारत मनुष्य पृथ्वीवरती आला तो काळ, थोडक्यात अश्मयुगापासून ते हर्षाचा मृत्यू. पुढचा डब्बा याच्यामध्ये साधारणतः कोणता येतं मग की विशेषतः की वेगळे धर्म, संस्कृती, सभ्यता यांच्या स्थापनेचा आणि स्थिरावण्याचा काळ, असं आपण त्याला विशेषतः म्हणू शकतो. तसा या काळावरती क्वेश्चन कसे असतात याचा एक थोडासा आढावा घेऊयात. की ज्यावेळेस तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट हातात घ्याल तर साधारणतः की या काळातील स्त्रियांचं स्थान कसं होतं, पोझिशन ऑफ अ विमन. ओके, तर बऱ्यापैकी चांगलं होतं असं आपण म्हणूयात. स्त्रियांचं स्थान हे कसं होतं तर बऱ्यापैकी चांगलं होतं. जसं ऋग्वेदिक कालखंडामध्ये की ऋग्वेदातील पवित्र ऋचा, सॅक्रेड लाईन्स साधारणतः मग निर्माण करण्याचं श्रेय देखील कोणाला जात आहे, स्त्रियांना जात आहे. गार्गी, मैत्रेयी, अपाला, घोषा, लोपा, मुद्रा, विश्ववारा, कद्रू, रोमासा, यमी अशा वेगवेगळ्या स्त्रियांची नावं ऋग्वेदामध्ये आढळतात. त्यांनी ऋग्वेदातील मंत्र या काळात म्हटले तर यज्ञ केलेत आणि यज्ञ केल्यानंतर की तिथं हवी किंवा नैवेद्य देखील अर्पण केला आहे. ओके, सो साधारणतः की या प्रक्रियेमध्ये की स्त्रियांचं स्थान उत्तम आहे ऋग्वेदिक काळात, असं आपण म्हणू शकतोय. ओके, सो स्त्रियांचं स्थान. पुढचा घटक कोणता असतो की प्राचीन काळात जमिनीला महत्व काही होतं का, तो पोझिशन ऑफ अ लँड और द पोझेशन ऑफ अ लँड होल्डिंग्स. ओके, लँड होल्डिंग सोसायटी जी या काळात होती का तर ती तशी अजिबात नाहीये. त्याचं कारण की ह्या जगातील नव्हे तर थोडक्यात भारतीय वर्षातील समजा की सगळी जी नॅचरल रिसोर्सेस आहेत ती राजाच्या मालकीची आहेत, असं विशेषतः म्हटलं गेलं. दॅट बिलॉंग्स टू द किंग, असं विशेषतः म्हटलंय. सो स्त्रियांचं स्थान, जमीन हा जो घटक आहे समजा. ओके, तर स्त्रियांचं स्थान उत्तम आहे. जमीन या घटकाला कमी महत्व आहे, बिकॉज ऑल लँड बिलॉंग्स टू दी गव्हर्नमेंट, असं विशेषतः चाणक्याने अर्थशास्त्रामध्ये म्हटलंय तसं. त्यासोबतच त्या काळात शेड्यूल कास्ट, अस्पृश्यता होती का, त्यांचे काही प्रश्न त्या काळात निर्माण झाले होते का, शेड्यूल ट्राईब्स होत्या का, त्यांचे काही प्रश्न निर्माण झाले होते का, की या सगळ्या घटकांचा आपल्याला इथे आढावा घ्यायचा आहे. ओके, सर्व घटकांचा आपल्याला याच्यामध्ये आढावा घ्यायचा आहे की शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, ओके, त्यांच्यावरती काही अन्याय अत्याचार होत होते का,
आदिवासी घटकांचं स्थान कसं होतं, यावरती वेगळे क्वेश्चन आपण इथं पाहू शकतोय. यासोबतच की आपला ऑप्शनल हिस्ट्रीमध्ये की पॉलिटिकल हिस्ट्री, राजकीय इतिहास देखील आहे, जो आपला GS1 मध्ये नाहीये. मात्र साधारणतः राजकीय इतिहास हा जो घटक आहे तो GS1 मध्ये जरी नसला तर देखील तो इथे आपल्याला रिफ्लेक्ट होतोय तसं ऑप्शनल मध्ये. ओके, पॉलिटिकल हिस्ट्री त्यांचं लॉ अँड ऑर्डर अँड ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, लॉ अँड ऑर्डर अँड ऍडमिनिस्ट्रेशन. सो साधारणतः हेही अत्यंत महत्वाचे घटक आहेत तसं आहे. ओके, सो स्त्रियांचं स्थान, जमिनीचं महत्व, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, पॉलिटिकल जी हिस्ट्री आहे. ओके, की मग आपण साधारणतः प्राचीन भारताची व्याख्या करताना अजून एक म्हटलं पाहिजे, एक केंद्रित राजकीय व्यवस्था. ओके, की त्याची राजकीय व्यवस्था आहे तिथं कशी येते की सगळं काही कारभार एक केंद्रीय राज्य सत्तेच्या हातात आहे. तसं मध्ययुगात आढळत नाही किंवा तो अगदी आधुनिक काळात विशेषतः आपला पाहता येत नाही तसा. ओके, की ब्रिटिश काळाचा जर थोडासा अपवाद सोडला, आणि म्हणून की हर्षवर्धनापर्यंत मोठमोठे राजे झालेत, त्यांनी सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे असं आपण इथं विशेषतः म्हणू शकतोय. पण थोडक्यात हिस्ट्री आपण कशी अनालिटिकल अँगलने विचार करतो की आजच्या काळात काय आहे. ओके, आजच्या काळात काय आहे. मग प्राचीन भारतामध्ये विज्ञान तंत्रज्ञान काही होतं का, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके, हा एक प्रमुख मुद्दा आहे, विज्ञान तंत्रज्ञान. पुढचा मुद्दा कोणता की त्या संबंधित क्वेश्चन विचारायचा, कसं आर्यभट्ट आहे किंवा शूलसूत्र नावाचा एक ग्रंथ होता, त्यात भूमितीचे पहिल्यांदा उल्लेख आपल्याला आढळत आहेत. ओके, असे भरपूर वेगळे मुद्दे आहेत. विज्ञान तंत्रज्ञान या काळात होतं का, पर्यावरणाचं महत्व या काळात आहे का. ओके, एन्व्हायरमेंट हा जो घटक आहे, पर्यावरण, की जसं सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की निरर्थक जंगले जाळू नये. मग इंदिरा गांधी ज्यावेळेस जागतिक वसुंधरा परिषद, ओके, स्टॉकहोम कॉन्फरन्स मध्ये ज्या काळात भाषण करत होत्या, त्यांनी भाषणाची सुरुवातच अशी केली की प्राचीन भारतात असा राजा होऊन गेला आहे ज्याने स्पष्टपणे शिलालेखांमध्ये आदेश दिलेत की निरर्थक जंगले जाळू नयेत, प्राण्यांची हत्या करू नये, हिंसा कमीत कमी करावी. त्याने जनावरांसाठी दवाखाने उभारलेत. त्यासोबतच की कोणते प्राणी मारावेत आणि कोणते प्राणी मारू नयेत यांची त्याने यादी तयार केली आहे. त्यासोबतच पर्यावरणाची काळजी घ्यावी असं वारंवार आवाहन केलंय. थोडक्यात जगातील पहिला पर्यावरणवादी कोण आहे तर सम्राट अशोकच आहे असं इंदिरा गांधींचं त्या काळात म्हणणं होतं. मग साधारणतः की पर्यावरण आणि त्या संबंधित त्या काळात लिहिलं असलं पर्यावरण आणि त्या संबंधित वेगळ्या घडामोडी. त्या काळात वेगळे काही दुष्काळ पडायचे का, आजच्या सारखी स्थिती काही होती का समजा. ओके, की जसं सम्राट अशोकाचा सौहगौडा नावाचा ताम्रपट होता, त्यामध्ये तो दुष्काळविषयक सौहगौरा नावाचं ठिकाण आहे, तिथं ताम्रपट आपला सापडला. त्यात अशोकाचे आदेश आहेत की दुष्काळ प्रसंगी काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि या कोणाला आहे तर लॉ अँड ऑर्डर अँड ऍडमिनिस्ट्रेशनला आहे तसं आहे. त्यासोबतच वेलफेअर स्टेटचा कन्सेप्ट या काळात होता की कन्सेप्ट ऑफ अ स्टेट कसा आहे तसा, कॉन्सेप्ट ऑफ द स्टेट. ओके, की आपण इथे पाहू शकतोय तसा की त्याच्यामध्ये कन्सेप्ट कसा होता की वेलफेअर स्टेट होतं, मोनार्चियल स्टेट होतं, की साधारणतः पोलीस स्टेट होतं, मिलिटरी स्टेट होतं, की कसं होतं, की डायरेक्टली क्वेश्चन इथं विचारून चालल्यात. ओके, सो प्राचीन भारतामध्ये की साधारणतः हे सगळे घटक या काळात विचारले जात आहेत. प्राचीन भारतामध्ये अर्बनायझेशन होतं का, की जस्ट लाईक आपण अर्बनायझेशन, ओके, हा जो घटक आहे तो होता का समजा, तर त्या संबंधित वेगळ्या सगळ्या घडामोडी आपण इथे पाहू शकतोय तशा की अशा पद्धतीने की हा एक खूप सुंदर घटक आहे की आपले सगळे वेगळे पूर्वज जे होते ते कशा पद्धतीने राहत होते, काय होते, वेगळ्या पूजा अर्चना कशा आल्या, वेगळ्या देवी देवता कशा आल्या, हे सगळं आपल्याला या घटकामधून लक्षामध्ये घेता येईल. तो कोणता तर एन्शियंट इंडिया. ओके, आपलं क्वेश्चनचं स्वरूप कसं असतं ते आपण पाहिलंय. पुन्हा सगळ्या गोष्टी रिपीट करताय. आपल्या लेक्चरमध्ये 4-4, 5-5 वेळेस ते घटक नवीन नवीन अँगलने रिपीट होतील. त्यांचं विचार करण्याचं ओरिएंटेशन वेगळं असेल, दृष्टिकोन वेगळा असेल आणि तुम्हाला थिंकिंग क्रिएचर्स बनवणं हे एक माझं परम कर्तव्य असेल, तसं ती माझी आवड असेल की फक्त आहे ते स्वीकारणं नव्हे की त्यावरती विचार करणं. शेपिंग युअर थॉट प्रोसेस. ओके, ही जी थॉट प्रोसेस आहे, आपण इतरांपेक्षा वेगळे कसं आहोत आणि आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळं कसं असेल याची आपण इथं काळजी घेणार आहोत. तसं सो प्राचीन याच्यामध्ये कोणता तर अश्मयुगापासून ते सम्राट हर्षवर्धनाच्या मृत्यूपर्यंतचा काळ, विशेषतः हा जो घटक आहे तसं आपण इथं ऑब्झर्व करू शकतोय तसा. यामध्ये की स्त्रियांचं स्थान समान होतं, जमिनीला महत्व कमी होतं, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांच्या संबंधित जास्त समस्या नव्हत्या
राजकीय राज्यकर्ते इथं येत असत आणि ते जनतेची काळजी घेण्याचं काम करत असत. प्रजापिता असं बिरुद मिळवता येतं. पुढे सायन्स टेक या काळात होतो. ऑब्व्हियसली वेगवेगळी हत्यारं अवजारं निर्माण झाली, धातुशास्त्रात प्रगती आहे, मेडिकल सायन्समध्ये प्रगती झाली, चरक संहिता, सुश्रुत संहिता वगैरे वगैरे, किंवा डॉक्टर जीवक. ओके. पुढे इथं कोणतं तर अर्बनायझेशन, की शहरीकरण किंवा नागरीकरण हा जो घटक आपण म्हणतोय. पर्यावरणाचं इथं महत्व आहे, दुष्काळी संबंधित घटना आहेत, आणि कन्सेप्ट ऑफ द स्टेट हा आपण इथं ऑब्झर्व करू शकतो त्याचा. ओके. कन्सेप्ट ऑफ द स्टेट हा जो एक मेजर मुद्दा आहे तो आपण इथे ऑब्झर्व करू शकतो त्याचा. ओके. त्यानंतर मग डिस्क्राईब द ओरिजिन ऑफ अ मौर्यन स्टेट आणि इतर जे वेगवेगळे घटक आहेत ते आपण इथे ऑब्झर्व करू शकतो. ओके. सो प्राचीन भारत पाहिला आहे. आता थोडंसं पुढे येऊयात की मध्ययुगीन भारत म्हणजे काय. आता हे जे आपण घटक पाहिलेत मध्ययुगीन भारत, मग आता आपल्या मित्रांनो तुम्हाला सुरुवात लक्षात आली असेल. ओके. सो स्टार्ट इथून कुठून होत आहे, तर विशेषतः एक मेजर मुद्दा येतोय की स्टार्ट कुठून होणार, तर पुन्हा इथूनच होणार की मध्ययुगाची सुरुवात, द मिडायव्हल इंडिया. ओके. मिडायव्हल इंडिया, मग ही कुठून होणार त्याची सुरुवात. सम्राट हर्षवर्धनाचा मृत्यू तो कधी झालाय 647 ला. ते कोणाचा मृत्यू हा विशेषतः हा मध्ययुगाचा शेवट मानला जातोय. कोणाचा. सो साधारणतः की हर्षाचा मृत्यू ते आलमगीर औरंगजेबाचा मृत्यू. आता आपण इतिहासाचा अभ्यास करतोय. इतिहासाचे जे विद्यार्थी आहेत तो राजे कितीही महान असेल, ओके, किंवा कितीही क्रूर कर्म असेल, एखादा व्यक्ती कितीही भगवान म्हणला गेला असेल, किंवा तो एखादा कितीही व्यक्ती क्षुल्लक मानला जात असेल, तरी देखील आपण फक्त आणि फक्त नावाने त्या राजांची ओळख करून देणार. दॅट्स इट. बाकी हिस्ट्रीमध्ये एक्सपेक्टेड नाही की राजाधिराज, महाराजाधिराज, सम्राट, बादशाह, सुलतान, ओके, ह्या फक्त पदव्या असतील ते तात्पुरते आपण म्हणू शकतो. बट स्टील की इतिहासाचे विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यकर्त्यांकडे बियास नजरेने पाहत नाहीत. स्टॅबिलिटीने पाहायचं, त्याची चांगली कामं पाहायची, त्याची वाईट कामं पण पाहायची. ओके. म्हणून इथून पुढे हे कायम तुम्हाला लक्षात ठेवायचं, हिस्ट्रीचा अभ्यास करताना कोणत्याही राज्याच्या नावापुढे वेगवेगळे विशेषणे वगैरे लावणं हे एका पद्धतीने त्याच्यापासून थोडंसं लांब जायचंय, किंवा इतिहासामध्ये ते आपला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा असेल तर प्रोज आणि क्रॉन्स या दोन्हीमध्ये या काळात की साधारणतः की दोन्ही गोष्टी आपल्याला अभ्यासायच्यात आणि अभ्यास करून की त्यातील उत्कट भव्य तिथे घ्यावे, अवघीची मिळमिळ तर टाकून द्यावे, असा आपला फंडा असेल. ओके. सो मध्ययुगीन काळ कोणता, हर्षाचा मृत्यू ते औरंगजेबाचा मृत्यू हा आपल्यासाठी मध्ययुगीन कालखंड मानला जातो. ओके. साधारणतः तरी देखील साधारणतः 1750 किंवा 1757 पर्यंत आपण याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, मध्ययुगीन कालखंडापर्यंत. ओके. ही साधारणतः ही घटना. हा आपला काय तयार होतोय मित्रांनो, तर पेपर 1 तयार होतोय. पेपर 1 की अश्मयुगापासून ते हर्षाचा मृत्यू, ओके, किंवा 750 पकडून चला, आणि पुढे की सांगतो मग हर्षाचा मृत्यू ते औरंगजेबाचा मृत्यू 1750 किंवा 1757. ओके. हे साधारणतः फार तर फार मध्ययुगीन काळ आपण एवढाच म्हणतोय, 1707 पकडून चला तुमच्यासाठी. सो हा जो कालखंड आहे हा कालखंड आपल्याला इथं डिफाईन करायचा आहे तसा. ओके. सो मध्ययुगीन काळ, मध्ययुगीन काळाची पण तीच खासियत की त्यामध्ये आपण विशेषतः काय करतोय मध्ययुगीन कालखंडामध्ये, की जेणेकरून हा एक मेजर मुद्दा पुढे येतोय, आणि तो कोणता, की त्या काळात स्त्रियांचं स्थान खालावलंय. सो स्त्रियांचं स्थान कसं होतं. आता पहिली मध्ययुगाची मेजर खासियत पाहू. जसं प्राचीन भारताची आपण पाहिली, वेगवेगळे धर्म, संस्कृती, सभ्यता यांच्या स्थापनेचा आणि स्थिरावण्याचा काळ, हाच फंडा पुढे देखील येत आहे. मध्ययुगाची प्रमुख खासियत अशी ती कोणती, तर सामंतशाही रचना, आणि दुसरं कोणतं तर सरंजामशाही रचना. मध्ययुगामध्ये की जसं उत्तर भारत आपण का मानला हर्षाच्या मृत्यूपर्यंत, कारण हर्ष हा त्या काळातील शेवटचा राजा होता ज्यांनी कमीत कमी उत्तर भारत हाताळला. ओके. त्याचा तेवढा कंट्रोल होता. त्याच्यानंतर पुढे 700 वर्षाचा एकही राजा आला नाही हर्षानंतर की जो उत्तर भारताचा कारभार एकत्रितरित्या पाहू शकेल, की सगळे छोटे छोटे गल्ली बोळातील दादा होते तसं. ओके. साधारणतः कसा कोणताही मोठा शासकच आलेला नाही, आणि म्हणून ही अडचण इथे निर्माण झालेली आहे तशा. सो मग या काळाची खासियत कोणती मध्ययुगाची, ती कोणती, तर सामंतशाही रचना. ओके. सामंतशाही रचना जी आपण साधारणतः पाहू शकतो. सामंत या शब्दाचा मराठीत अर्थ आहे सरदार. ओके. सामंत या शब्दाचा की मराठीमध्ये अर्थ कोणता आहे, तर मग सरदार.
ओके. मग इथं होतंय काय की एकच एक प्रमुख राजा आहे, त्याच्या हाताखालचे सरदार एकत्र येतात आणि मेन राजालाच मारून टाकून स्वतःची सत्ता प्रस्थापित करतात. मोठं साम्राज्य ते निर्माणच होऊ देत नाहीत. मग याला आपण काय म्हणतोय तर सामंतशाही रचना. ओके. प्रत्येकाला जे स्वतःचं साम्राज्य इथं निर्माण करायचं असतं, अँबिशन असते. मग या रचनेला आपण काय म्हणतो तर सामंतशाही रचना. ओके. असं आपण विशेषतः इथं म्हणत आहोत तसं. सो सरदार राजाच्या हाताखालचे वेगळे सरदार एकत्र येऊन कोणाला मारून टाकतायत तर राजालाच मारून टाकतायत आणि स्वतःची सत्ता प्रस्थापित करतायत. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे बहामनी साम्राज्य. की बहामनींचा राजा तो जसा दुबळा झालाय तसा हाताखालचे 5 सरदार होते, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही, इमादशाही. ओके. तर ह्या तिघांनी आणि नंतर बाकीच्या 2 मायनर लोकांनी एकत्र येऊन काय केलंय ते साधारणतः की आपापल्या परिसरामध्ये स्वतःच्या सत्ता प्रस्थापित केल्यात आणि इतर तर भरपूर आहेत तशा. ओके. हे प्रमुख राजाला संपवायचं आणि स्वतः सत्ता प्रस्थापित करायची तशी. ओके. साधारणतः ही प्रक्रिया याला आपण काय म्हणतोय सामंतशाही समाज. ओके. मग याच्यातूनच पुढं सरंजामशाही समाजाचा उदय झाला. सरंजामशाही समाज. आता सरंजाम म्हणजे काय तर ह्या राजाच्या हाताखालचे वेगळे सरदार होते. राजा काय सांगे, एखाद्या सरदाराने पराक्रम केला एखाद्या परिसरात, त्या परिसरावरती तूच माझ्या वतीने राज्य कर. दुसऱ्या सरदाराने पराक्रम केला, त्याला सांगित तूच माझ्या वतीने राज्य कर आणि तिथून गोळा झालेला महसूल मला पाठवून दे. अशी 15-20 सरदार भेटले राजाला की राजा सुखी, कारण हाताखालची कामं सगळे तोच पाहतायत. पण राजानंतर त्याचा मुलगा आला, पुढे नंतर त्याचा मुलगा आला, त्याचा मुलगा आला, त्याचा मुलगा आला. मात्र पुढं घडलं काय की मग त्यांनी ओळखलं की राजा दुर्बळ आला तर त्या 100-150 गावांवरती त्यांनी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केला. झालं फ्रॅगमेंटेड पॉलिटिकल सिस्टम. पुढे झालं काय की मग प्रत्येक गावाचा कोणी कोणी एक प्रमुख त्याने नेमून दिला आणि पुढे त्याचं मुलं बाळ देखील वंश परंपरेने त्या गावाचे प्रमुख म्हणून पुढे झालेत. आणि अर्थातच काय घडलंय की विशेषतः की मग या सामंतशाही आणि सरंजामशाही रचनेमध्ये किंवा खास करून सरंजामशाही समाज म्हणजे काय की गावाचा प्रमुख जो असे त्याची सगळी मालकी कशावरती आली, गावावरती आली. मग आता गावाच्या प्रमुखाला देखील असं वाटू लागलं की आपल्या हाताखालचे लोक आहेत, आपण त्यांनाही काही ना काही या काळात काय करू की त्यांच्यावरती काही जबाबदारी सोपवून देऊ. मग त्यांनाही त्या जबाबदाऱ्या सोपवल्या आणि यातूनच की जसं 100-150 गावांची मालकी एका व्यक्तीकडे आली, त्यानंतर त्याने 2-4 प्रमुख नेमले, त्यांच्याकडे ती मालकी आली, त्यांच्या हाताखाली सगळ्यात शेवटचा घटक आला तो म्हणजे गावाचा पाटील नावाचा प्रमुख, समजा गावाचा प्रमुख. ओके. आणि मग त्यानंतर पुढे काय झालंय की विशेषतः की त्या परिसरामध्ये किंवा मग आता गावाचा प्रमुखच सर्वेसर्वा मानला जाऊ लागला. त्याने हाताखालच्या काही लोकांना सांगितलं तू हा कारभार पहा, तू तो कारभार पहा, तू तो कारभार पहा. याच्यामध्ये झालं काय की आता जमीन दानं देण्यास सुरुवात झाली. 7 काळापासून पुढे गुप्त काळात दिलीत आणि नंतरच्या टप्प्यात ती मोठ्या संख्येने वाढलेली आहेत. मग भारतीय परंपरेमध्ये असं वाटलं की गावाचा प्रमुख आहे म्हणजे त्याच्याकडे सगळ्या गावाची मालकी. मग प्रत्येकाला काय वाटू लागलंय की गावाच्या प्रमुखाला की प्रचंड मानसन्मान मिळतोय, तसाच मानसन्मान आपल्यालाही मिळावा. की थोडक्यात मानसन्मान कधी मिळेल ज्यावेळेस तुमच्याकडे जमीन असेल. मग यातूनच कशाची मालकी आली तर सरंजामशाही समाज. थोडक्यात ज्याच्याकडे स्वतःची जमीन आहे त्यालाच समाजामध्ये महत्व असेल. ओके. ज्याच्याकडे स्वतःची जमीन आहे त्यालाच समाजामध्ये महत्व असेल असं एक डायरेक्ट रिलेशन आलं. आजही भारतातील मॅक्झिमम वैवाहिक संबंध जमीन मालकीवरूनच ठरतात. कुणाकडे किती एकर जमीन आहे, काय आहे. ओके. साधारणतः ही प्रक्रिया, त्याला आपण काय म्हणतोय की थोडक्यात जमिनीवरती आधारित संबंध निर्माण होणं, याला आपण काय म्हणतोय की सरंजामशाही समाज. जमिनी आधारित नातेसंबंध निर्माण होणं याला आपण काय म्हणतोय की साधारणतः सरंजामशाही समाज हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. तो आपणा सर्वांसाठीच तो महत्वाचा आहे असं आपण विशेषतः म्हणू शकतो तसं. ओके. सो सामंत म्हणजे काय तर राजाच्या हाताखालच्या लोकांनीच स्वतःची सत्ता प्रस्थापित करणे आणि त्यानंतर ते विशेषतः मग कुठे की इथं सरंजाम म्हणजे काय की ज्याच्याकडे जमीन आहे त्यालाच मालकी मिळणे किंवा एका पद्धतीनं समाजामध्ये महत्व मिळणे असं आपण विशेषतः म्हणू शकतो. सो सरंजाम कन्सेप्ट लक्षात आलाय. सरंजाम म्हणजे काय राजाचा सरदार याने स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आहे तशी. ओके. पुढं सामंत म्हणजे असा व्यक्ती सरदार की त्याने स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. आणि सरंजाम म्हणजे कोणता सरंजाम. ओके. याच्यामध्ये काय येत आहे की साधारणतः जमिनीचं महत्व की ज्याच्या ताब्यात जमीन असेल त्यालाच महत्व मिळेल. मग आजही आहे की अगदी आपल्या खेड्यापाड्यात गावाकडे इकडे तिकडे कोणी काही जमीन घेतली तर लोक त्याला अरे वा ग्रेट म्हणे,
ओके, कॉंग्रॅच्युलेशन. साधारणतः किंवा मग एखाद्याने प्लॉट घेतला किंवा अलीकडे फ्लॅट घेतला सिटी भागामध्ये, तर त्याला थोडी लोकांची नजर उंचावते तशी. ओके, सो ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण सगळी इथं ऑब्झर्व करू शकतो. त्याची कोणती, तर सरंजामशाही समाज. ओके, हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, ते इथं आपण ऑब्झर्व करू शकतोय. हे मध्ययुगाचं खास वैशिष्ट्य आहे. मग मध्ययुगाची काही डॉक्युमेंट जर तुम्ही वाचत असाल तर ते साधारणतः त्यामध्ये स्त्रियांचं स्थान कसं होतं, तर स्त्रियांचं स्थान खालवलंय. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स की जातीपातींचं या काळात जरा प्रस्त वाढलंय. यासोबत की ट्रेड अँड कॉमर्स, व्यापार आणि उद्यम हा जो घटक आहे तोही थोडा वेगळ्या मार्गाने गेलेला आहे. असे भरपूर वेगळे सगळे टप्पे हे जरा इथं वेगळ्या मार्गाने गेलेत आणि नंतरच्या फेजेसमध्ये ते जरा डिफरंट, की ट्रेड अँड कॉमर्स या काळात थोडासा कमी झालाय, कारण अनेक वेगळे गल्लीबोळातील दादा निर्माण झाले, त्यांना खंडणी मागू लागलेत तसं. ओके, साधारणतः तो एक मेजर मुद्दा आलाय. त्यासोबतच हे साधारणतः इथं सायन्स अँड टेक्नॉलॉजी जरा डिक्लाइन झाली मध्ययुगामध्ये. ओके, मध्यकालीन कालखंडामध्ये तसं, की जे आपण मागे घटक पाहिले ते सगळे इथं रिपीट होते. स्त्रियांचं स्थान, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, जमिनीचं महत्व प्रचंड वाढलंय. जमिनीचं महत्व इथं काय झालंय तर प्रचंड वाढलेलं आहे, असं आपण विशेषतः म्हणू शकतो तसं. ओके, साधारणतः की विज्ञान तंत्रज्ञानामध्ये घसरण झाली, लोक अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या काळात वाढलेत. जातीपातींमधील प्रस्थ वाढलंय. एकच एक मोठा राजाच कोणी निर्माण झालेला नाहीये. मोजके काही अपवाद जर सोडले, ओके, सुलतान काही काळासाठी, नंतर मुघल काही काळासाठी, नंतर मग साधारणतः की मराठे, ओके, काही कालखंडासाठी. मात्र मग या सगळ्या वेगळ्या समस्या होत्या त्या मध्ययुगामध्ये आपण इथं ऑब्झर्व करू शकतो तसं. ओके, सो मिडायव्हल इंडिया याचं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं, तर सामंतशाही आणि सरंजामशाही रचना, आणि त्यासोबतच की युपीएससीचा क्वेश्चन विचारण्यात जाण्याचा जो घटक आहे, स्त्रिया, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ट्रेड अँड कॉमर्स, सायन्स, टेक, हा जो घटक आहे साधारणतः तो पुढे रिफ्लेक्ट झाला आपण ऑब्झर्व करू शकतो तसं. तिसरा टप्पा आहे तो म्हणजे कोणता, तर आधुनिकता, किंवा विशेषतः आपण फक्त आधुनिक असंच म्हणूयात. ओके, द कन्सेप्ट ऑफ मॉडर्निटी, आधुनिक. सो आता सुरुवात तर सगळ्यांनाच माहिती आहे, आधुनिक कुठून सुरू होईल, 1707 पासून ओके सुरू होत आहे, असं आपण इथं विशेषतः म्हणू शकतो. फ्रॉम 1707, 1707 हा जो घटक आहे तो आपण इथं ऑब्झर्व करू शकतो. मग या टप्प्यामध्ये 1707 तर ते अगदी आजपर्यंत सिलेबस जर तुम्ही वाचला असेल, ओके, सो साधारणतः सिग्निफिकंट इव्हेंट्स, ओके, डिफरंट टाइप ऑफ पर्सनॅलिटीज अँड इश्यूज फ्रॉम एन्शियंट मिडायव्हल टू दी मॉडर्न टाइम्स. ओके, आणि अगदी कालपर्यंत घडलेल्या सगळ्या घटना, एकाला एखादं काही प्रमुख घडलं असेल, समजा तालिबानची घटना घडली आहे, ओके, तर देखील ती कशामध्ये येते, तर ती यामध्येच येते, की ते इतिहासामध्येच येत आहे, यात कोणत्याही पद्धतीची शंका नाही तशी. ओके, सो प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळ हे जे वेगळे कालखंड आहेत ते कालखंड आपण इथं ऑब्झर्व करू शकतोय तसं आहे. आता आधुनिकतेची पण काही वैशिष्ट्य आहेत. ओके, सो प्राचीन भारत अश्मयुगापासून ते हर्षाचा मृत्यू, मध्ययुगीन भारत हर्षाचा मृत्यू ते औरंगजेबाचा मृत्यू, ओके, मध्ययुगीन. आणि आधुनिक कोणता, 1707 तर ते अगदी कालपर्यंत ज्या काही प्रमुख घटना घडल्यात. बट स्टील आपल्याला साधारणतः 1991 पर्यंत जावं लागतंय तसं. एलपीजीचा जो कालखंड आहे त्या काळात, ओके, साधारणतः ते आपण आधुनिक कालखंडामध्ये पाहतो. साधारणतः 1947 ते 1991 ज्याला आपण पोस्ट इंडिपेंडन्स असं म्हणतोय, साधारणतः पोस्ट इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर भारत. ओके, सो 1707 ते प्रामुख्याने 1947 आणि पुढे 1947 ते 1991 हा एक मेजर कालखंड आहे. ओके, सो आता आधुनिकतेची काही वैशिष्ट्ये आहेत. आधुनिकतेची काही वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे स्वातंत्र्य. सगळ्यात महत्वाचं जे आहे त्याला आपण काय म्हणून डिफाईन करतोय, तर स्वातंत्र्य. ओके, मग स्वातंत्र्य म्हणजे काय मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे काय, की तुम्हाला स्वातंत्र्य म्हणजे एक्झॅक्टली काय कळालंय, हा एक प्रमुख मुद्दा आहे तसा. स्वातंत्र्य म्हणजे काय, थिंक ओव्हर इट. आपण स्वतंत्र आहोत, स्वातंत्र्य काय घटक आहे. सो ह्या तत्वावरती विशेष भर कोणी दिलाय, तर जिम जेकस रुसो याने. ओके, फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेलं हे तत्व आहे. सो रुसो हा जो होता
रुसो, जिम जेकस रुसो. तर रुसो हा जो होता साधारणतः की एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला. तो लहान असतानाच त्याचे आई वडील मरण पावले. पुढे तो घड्याळजीचं काम करू लागला, वॉच मेकर अँड रिपेअर. की त्याचा जन्म जिनिव्हा परिसरात झाला होता, स्वित्झर्लंड. आणि आजही स्विस वॉचेस जरा फेमस आहेत, की रोलेक्स की घडी हातो में. ते आपण म्हणतो की स्वित्झर्लंडची जी वॉचेस आहेत ती जरा जगात प्रसिद्ध आहेत सगळी तशी. सो थोडक्यात तो त्या परंपरेतून होता. मग त्या काळात की वेगळ्या फॅमिलीचं घराण्यांची वेगळी सत्ता असते, की बुर्बो घराण्याचं राज्य होतं. 14, 15, 16 वर्ष वेगळे काही लोई शासक होते. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये की साधारणतः जिम जेकस रुसो लहानाचा मोठा होऊ लागलाय. दिवस रात्र तो घड्याळाचं रिपेअरिंग करे. ओके, की साधारणतः दिवस रात्र की तो घड्याळाचं रिपेअरिंग करत असा. मग नवीन घड्याळ बनवू लागलाय. त्यात त्यात त्याला इंटरेस्ट होता, पॅशन होती एका पद्धतीने. मग जसजशी पॅशन डेव्हलप होत गेली आहे तस तसं दिवस रात्र मेहनत करतोय, मात्र हवा तसा मोबदला त्याला मिळत नव्हता. आणि मग त्याने खूप विचार करण्यास सुरुवात केलाय की मी एवढी मेहनत करतोय, मात्र त्या दिवशी राजाचे एजंट येत असत. जेवढं काही कमवलंय त्या कमाईतील काही हिस्सा घेऊन जात. मग त्या काळात फ्रान्समध्ये की 3 इस्टेट होत्या, म्हणजे 3 वर्ग होते. एक प्राइस्ट होते, दुसरे लॉर्ड्स अँड किंग्स जे आपण म्हणतो ते, आणि थर्ड इस्टेट म्हणजे ती कॉमन होती समजा तशी सामान्यांची. की सगळा कर तशी कॉमन्सच भरत. आणि त्याच्या जोरावरती मौज मजा या काळात कोणती, तर राजे रजवाडे आणि प्राइस्ट वर्ग जो होता धर्मगुरूंचा तो करत असत. पण सर्वसामान्यांकडून जास्त टॅक्स गोळा केला जाईल, मात्र लोकांना शिक्षणच दिलं नव्हतं. कारण शिक्षण दिलं नाही तर राजकारण्यांना राज्य करणं सोपं जातं. मंदबुद्धी कार्यकर्ते जर असतील तर मग त्यांचं राजकारण अजूनच सोपं होतं, असं म्हटलं गेलं तसं. ओके, मग साधारणतः की विशेषतः इथं रुसोने की दिवस रात्र विचार करण्यास सुरुवात केली की एवढी मेहनत करतोय तर ते पैशाचा काही उपयोगच होत नाही. शेतकऱ्यांचं कसं असतं की दिवस रात्र मेहनत करतात आणि जेवढं काही पीक तयार होईल त्यातूनच राजे रजवाडे टॅक्स गोळा करून घेत. मात्र शेतकऱ्यांचं कसं होतं की पोटापाण्यापुरतं कमीत कमी त्यांचं ठेवत, खायला काही ना काही त्यांना मिळतच आहे. मात्र मग बाकीच्या लोकांचं जो नोकरदार किंवा असं काम करणारा वर्ग होता त्यांचं जीवनमान अत्यंत कठीण व्हायला. दिवस रात्र रुसो काम करू लागला, मात्र रुसोला त्याचा मोबदला काही या काळात मिळेना. एक मेजर अडचण इथे निर्माण झालेली आहे. आणि ती अडचण म्हणजे विशेषतः कोणता आलाय की साधारणतः हा टप्पा इथे येऊन पोहोचलेला आहे तसा. मग रुसोने थेरेसी नावाची एक त्याची वाईफ होती, गर्लफ्रेंड होती. मग तिच्याशी लग्न केलं. पुढे त्याला 5 मुलं झाली आहेत, मात्र त्यांची परवरिश देखील रुसो करू शकलेला नाही. त्याचं कारण काय तर मग गरिबी. की एवढी गरिबी होती. मग त्याने 30 मुलं की धर्मगुरूकडे नेऊन दिलीत, पोपकडे, आणि सांगितलं की ही मला रस्त्यावरती सापडली, तुम्हीच यांची काळजी घ्या. मग त्यांनी ठीक आहे की तू जाऊ शकतोस म्हणे तसा. मग तो जंगलात जाऊन राहू लागला, आदिवासींबद्दल विचार करू लागला आणि वेगळे आदिवासी त्याला भेटले. मग तिथं रुसोचा खर्च अक्षरशः 0 होता. ते आदिवासी त्याला दररोज वेगळे फळं फुलं इतर वेगळे आणून देत असत त्याला. मग साधारणतः रुसो त्यांचे निरीक्षण करू लागला आणि इतिहासामध्ये रुसोला प्रचंड रुची होती, तर त्याबद्दल रुसोने विचार करण्यास सुरुवात केली आहे तसे. मग हा जो रुसो होता, रुसोने खूप सुंदर पद्धतीने या काळात त्यांचं वर्णन केलंय आणि त्यांच्याबद्दल तो माहिती नमूद करून ठेवू लागलाय. वेगळे सगळे पुस्तकं रुसोने वाचले आणि त्यावेळेस त्याने अश्मयुगापासून मानवी जीवनाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. ज्यावेळेस सगळे अश्मयुगामध्ये होते, तर अश्मयुगामध्ये असल्यानंतर की साधारणतः मग अॅक्युम्युलेशन ऑफ अ वेल्थ नव्हतं, की सगळे मिळून शिकार करायचे, शिकार केल्यानंतर आपापसात वाटायचे आणि मग निघून जात. ओके, की तेरी कमीज मेरी कमी से मेरे कमी से सफेद कैसी, असा कधी प्रश्न होता का? किंवा तेरा शूज मेरा शूज अच्छा कैसा, क्या मेरा तो साधा मोबाईल आहे, तेरे पास तो इतना अच्छा मोबाईल ऐसा किंवा असं काय होतं का? कारण मोबाईलच नव्हता, कपडेच नव्हते, काहीच नव्हतं. सगळे समान पातळीवरती होते तसं आहे. सो अशा पद्धतीने की सगळ्यांचं समान जीवन होतं, अॅक्युम्युलेशन ऑफ अ वेल्थ नव्हतं आणि सगळे लोक आनंदी होते. हा एक पहिला फंडा त्याने पाहिला तसा. ओके, संपत्तीचं केंद्रीकरण नव्हतं. दुसरं की हळूहळू की मग आता तो पशुपालन करू लागल्यानंतर शेती करू लागला. त्याने काय झालं की ज्याच्याकडे जास्त पशु त्याला जास्त मान सन्मान, ज्याच्याकडे जास्त शेती अन्नधान्य त्याला जास्त मान सन्मान, असा एक फंडा पुढे येऊ लागला आहे. आणि मग अर्थातच की हळूहळू यांच्यामध्ये वेगळे लीडर्स निर्माण होऊ लागले. जशी संपत्ती गोळा झाली तसं ते संपत्तीचं रक्षण करण्यासाठी देखील कोणी ना कोणी हवं, म्हणून आपल्या स्टोरीमधून वेगळे काही योद्धे त्यांनी निवडले, एक्सलंट फायटर्स. त्या योद्ध्यांचं काम एकच की आपल्या टोळीचं आणि आपल्या परिवाराचं सगळ्यांचं रक्षण करणं. मग पुढं ते साधारणतः तोच काय झालाय तर राजा झालाय. की तो आपल्यासाठी युद्धामध्ये लढतोय, गरज पडली तर मरणही पावतोय, स्वतःचे प्राण कुर्बान करतोय. म्हणून त्याला काही विशेष प्रिव्हिलेजेस दिले. सगळ्या समाजाने की त्याला काय दिलंय तर काही विशेष प्रिव्हिलेजेस दिले, ज्याला रुसोने कॉमनवेल्थ असं म्हटलंय. कॉमनवेल्थ म्हणजे काय तर सर्वसामान्यांची इच्छा.
ही काय आहे तर ती एक सर्वसामान्यांची इच्छा आहे, असं रुसोचं या काळात म्हणणं आहे की आम्ही काय केलंय तर त्याला काही प्रिव्हिलेजेस दिल्या. प्रत्येक युद्धाच्या वेळेस हा योद्धा निवडला जाईल, त्याचं डेडिकेशन आणि इतर सगळ्या गोष्टी पाहून की त्याला मग साधारणतः सगळे लोक एका पद्धतीने काय करत की मग विशेषतः की त्यांनी युद्ध जिंकल्यानंतर त्याला काही उपहार देखील देत, गाई गुरु जनावर अन्नधान्य देत. पुढे हाच व्यक्ती राजा बनलाय आणि राजा बनल्यानंतर की मग पुढे असं वर्षानुवर्ष चालूच राहिलं. काही वर्षानंतर असं झालं की देव हा कन्सेप्ट आलाय आणि मग देवाला सर्वश्रेष्ठ मानलं गेलं. देवाच्या खाली कोण असेल तर राजा असेल. आणि मग यांनी घोषित केलंय की कभी कभी असं लागतंय की आपण खुदेच भगवान आहे. मग हा राजाच काय झाला तर देव झाला. त्या काळात वेगळे धर्मगुरू आले आणि नंतर त्यांनी कायमस्वरूपी की मानवी मनात की मूल जन्मले जन्मले हे सगळं प्रतिबिंबित करून ठेवलं की राजा हा श्रेष्ठ असेल आणि राजा कोण आहे तर देवाचा वारस असेल. मग हे रुसोच्या काळापर्यंत प्रकरण येऊन पोहोचलं. रुसोने यावरती विचार केला आणि त्यांनी लोकांना दाखवून दिलं. त्या काळात नेमकं घटना अशी घडली की लुई राजाचं एका पद्धतीने राज्यावरून सोडवतं, कोरोनेशन सेरेमनी, राज्याभिषेक. तर त्या काळात कोणता राजा पॉप्युलर कसा आहे कसं ठरवलं जाईल की त्याचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी किती लोक येतात आणि चेंगराचेंगरी होऊन किती लोक मरण पावतात. किंवा कारण काय तर राजामध्ये त्या काळात देवच येतोय की असं एका पद्धतीने कल्पना मांडली जात होती. तर त्या वर्षी साधारणतः अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि तो राजा महान म्हणून गणला गेलाय. तो रुसोने या काळात हा शोध लावून दाखवलाय की वी द पीपल हु अपॉइंटेड द किंग अँड नॉट गॉड अपॉइंट नॉट द किंग वॉज अपॉइंटेड बाय द गॉड. की देवाने राजाची नेमणूक केली नाही तर आपण लोकांनी काय केलंय तर राजा निवडलाय. कशासाठी? आपल्या परिवाराच्या आणि आपल्या कबिल्याच्या सगळ्या संपत्तीच्या रक्षणासाठी. मग रुसोने हा या काळात ब्रेक थ्रू केला. त्याला मारण्याचे प्रयत्न झाले तसे नाही असं नाही, मात्र हा रुसो पहिला ठरलाय की त्याने दाखवून दिलं, लोकांना पटवून दिलं की वी दी पीपल हु अपॉइंटेड द किंग. ओके. मग अर्थातच काय घडलंय की त्याचा एक गुरु या काळात मानला गेलाय त्याने, तो म्हणजे मग जॉन लॉक. हा प्रसिद्ध या काळात एक थिंकर होता जॉन लॉक, LOCK लॉक. याची एक प्रसिद्ध थेरी गाजलेली होती, मॅन इज बॉर्न फ्री, रिमेन्स फ्री अँड नो बडी कॅन एन्स्लेव्ह हिम. की मनुष्य जन्मतः स्वतंत्र आहे, तो स्वतंत्रच राहतो आणि त्याला कोणीही गुलाम करू शकत नाही. मग हीच थेरी रुसोने पुढे मांडली आहे आणि रुसोने त्याचं चरित्र लिहिलंय कन्फेशन नावाने, दी कन्फेशन. आणि त्या चरित्राची सुरुवातच तो असा करतोय की मॅन इज बॉर्न फ्री बट एव्हरीवेअर ही इज इन द चेन्स. की मनुष्य जन्मतः स्वतंत्रच आहे, मात्र तो की राजाच्या किंवा राज्यव्यवस्थेच्या साखळ्यांमध्ये अडकलाय, गुलामगिरीच्या साखळ्या, धर्मगुरूंच्या साखळ्यांमध्ये तो अडकलाय. तर यातून मुक्त होणं हे गरजेचं आहे असं रुसोने थोडक्यात म्हटलं असं. ओके. सो रुसो याने स्वातंत्र्य या शब्दाचा खरा अर्थ पटवून दिला. लायब्रा इज अ लॅटिन वर्ड आणि त्यातून पुढे लिबर्टी हा शब्द आलाय लायब्रामधून. तो रुसो काय म्हणतोय की मनुष्य जन्मतः स्वतंत्रच आहे आणि या धर्माच्या राजेशाहीच्या गुलामगिरीच्या साखळ्यातून आपण बाहेर पडला हवं. कारण राजाची नेमणूक करणारे कोण आहोत तर आपणच आहोत. अँड नॉट अ सरप्राईज की व्हेन डॉक्टर आंबेडकर read about the Rousseau, we started very first line of our constitution preamble with the Rousseau's word only, and that is the we the people of India. की आम्ही भारताचे लोक, की पीपलच सत्तेवरती बसवणारी असतील आणि पीपलच त्या व्यक्तीला सत्तेवरतून खाली खेचणारी असतील. ओके. आणि म्हणून रुसोने काय केलंय की राजा कुणी दैवी नाहीये, तर राजा हा तुमच्या आमच्या सारखाच एक सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि त्याला आपण कुठे तर गादीवरती बसू शकतो असं एका पद्धतीने रुसोचं म्हणणं आलंय तसं. ओके. की रुसो काय म्हणतोय तर त्याची अपॉइंटमेंट कोणी केली आहे तर एका पद्धतीने सर्वसामान्य लोकांनीच केलेली आहे असं आपण इथं विशेषतः म्हणू शकतो तसं. ओके. सो स्वातंत्र्य हा जो फंडा आहे. पुढचा टप्पा इथे आलाय स्वातंत्र्यानंतर. पुढचा टप्पा तो कोणता तर समता. आता सगळे लोक म्हणले आपण सगळे स्वतंत्र आहोत, मग एकमेकांना आदेश देऊ लागले असं वागा तसं वागा तसं वागा. मग स्वातंत्र्य म्हणजे काय, देअर शॅल बी नो प्रिव्हिलेज्ड क्लासेस, की जिथे विशेषाधिकार असलेले लोक कोणी नसतील. मग तो कन्सेप्ट इथं आलाय. तो कोणता येतो तर मग समता. ओके. स्वातंत्र्यानंतर ही समता की तुम्ही सगळे समान असेल. मात्र आता लोक भांडण करू लागलेत थोडे. ओके. भांडण करू लागलेत की साधारणतः फ्रॅटर्निटी. मग भांडण करू लागल्यानंतर की तू हे कर, तू ते कर, तू ते कर. स्वातंत्र्याचा अर्थ काय, कोणीही वरती नाही कोणी खाली नाही, सगळे एका पद्धतीने काय आहेत की मग सगळ्यांना समान अधिकार आहेत थोडक्यात. ओके. मग आता याच्यातून पुढचा कन्सेप्ट आला तो म्हणजे मग समता, की एकमेकांना आदेश देऊ नका, एकमेकांना कमी जास्त लेखू नका. सो समता. आणि समतेतूनच पुढे काय आलंय तर मग बंधुता. कारण आता यांच्यामध्ये जरा भांडणं वाढलेली होती आणि म्हणून की जे दोन बंधू असतात ते एकमेकांमध्ये भांडत नाहीत आणि म्हणून मग स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही साधारणतः ही जी मेजर थीम आहे ती थीम आपण इकडे पाहू शकतोय तशी. ओके.
सो साधारणतः ही कशाशी येते तर मॉडर्निटीशी संबंधित येत आहे, असं आपण विशेषतः म्हणू शकतो तसं. ओके, सो साधारणतः स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा जो मेजर मुद्दा आहे, सो तो इथं रिफ्लेक्ट होतो तसा. तर ही फ्रेंच राज्यक्रांतीतून 3 तत्व आली आणि पुढे ती जगाला देणगी मानली गेली आहेत तशी. त्यातील मेन आपल्याला रुसो लक्षात ठेवायचा आहे की रुसोवरती आपला वारंवार एसेज, निबंध देखील विचारले जातात. त्याचे तुम्हाला इथं मोठ्या संख्येने हेल्प होईल तसे. ओके, आता की तिकडे व्हॉल्टेअर नावाचा एक व्यक्ती आला, व्हॉल्टेअर. तर त्याने की रुसोला पॅरलल कार्य केलंय की धर्मसंस्था आणि राजसंस्था वेगळ्या आहेत हे दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. की मात्र धर्माच्या हाताखाली विंद कोण झालं तर राजसंस्था होती. की पोप कोणाचा राज्याभिषेक घडून आणे, राज्यकर्त्याचा राज्याभिषेक घडून आणे. मग त्याने धर्मावरती खूप तिरकस शब्दामध्ये टीका केली. त्याने वेगवेगळे जस्ट लाईक निबंध लिहिले आणि निबंध लिहून की त्याच्यामध्ये कॉमा, डॉट, सेमी कॉलम वगैरे असं काहीच टाकलेलं नाही आहे तसं. मग त्या काळात सेन्सॉरशिप असे की स्वतः पोप किंवा त्याचे अधिकारी ते चेक करत आणि मग छापण्याची परवानगी देत. सो व्हॉल्टेअरने वेगळे निबंध लिहिले, पुस्तकं लिहिली थोडक्यात, आणि मग जशी प्रिंट करण्याची परवानगी दिली मग त्यावेळेस त्याने सेमी कॉलम, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डॉट, सेमी कॉलम, फुल स्टॉप, कॉमा असे जे वेगळे कन्सेप्ट आहेत हे सगळे तिथे टाकलेत. आणि अर्थातच काय घडलंय की इथे या टप्प्यामध्ये की साधारणतः मग रुसोला साधारणतः की व्हॉल्टेअरला असं जाणवलंय की लोक त्याचं लिखाण वाचण्यासाठी म्हणून उत्सुक आहेत. तर ज्यावेळेस त्यांचे ते हातामध्ये गेलं तर त्याच्यावरती सार्कॅस्टिक अटॅक होते, तिरकस टीका. कशावरती? धर्मसंस्थेवरती आणि राजसंस्थेवरती देखील. ओके, धर्मसंस्था आणि राजसत्ता या दोघांवरती टीका केली की थोडक्यात धर्म आणि राजकारण वेगळे आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय तसं. ओके, की त्यातून पुढे साधारणतः सेक्युलरिझमचं कन्सेप्ट आला. मात्र हे व्हॉल्टेअरचं मोठं काम आहे की त्याने धर्मावरती कडवट शब्दामध्ये टीका केलेली आहे तसे. धर्मावरती कडवट शब्दामध्ये त्यांनी टीका केलेली आहे तसे. ओके, की जिम जेकस रुसो, मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेअर. मॉन्टेस्क्यूने केलं काय की सगळीची सगळी सत्ता ही काय करा तर एकाच व्यक्तीच्या हातात देऊ नका, तर सत्तेचं विभाजन करा असं त्याचं म्हणणं आहे. मग सत्ता 3 भागात प्रामुख्याने विभागली पाहिजे. ती कोणती? तर साधारणतः कायदेमंडळ. ओके, कायदेमंडळ. पुढे कोणतं आहे तर कार्यकारी मंडळ. म्हणजे काय तर एक्झिक्यूट करणारी बॉडी, ज्याला आज आपण मंत्रिमंडळ. कायदेमंडळ म्हणजे आपण आज त्याला आमदार खासदार असं म्हणतो. कार्यकारी मंडळ, ओके, ज्याला आज आपण आज मंत्रिमंडळ असं म्हणतोय. आणि तिसरा की तो कोणता तर न्यायमंडळ. आता हे पूर्वी सगळ्याच्या सगळ्या सत्ता या कोणाच्या ताब्यामध्ये होत्या तर सगळं एककेंद्रीय राजकीय व्यवस्थेमध्ये होता. मात्र आधुनिक जगामध्ये की सत्तेचं विभाजन झालं पाहिजे, लोकशाही मार्गाने राज्य झालं पाहिजे, न्यायमंडळ वेगळं ठेवा, कार्यकारी मंडळ वेगळं ठेवा आणि कायदेमंडळ वेगळं ठेवा असं एका पद्धतीने त्याने फॉर्म्युला दिलाय. आज जगातील एकमेव देश ज्याने 100% फॉलो केलं ते म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. बाकी आपण काय करतोय आज की कायदेमंडळ म्हणजे आमदार खासदारांतूनच कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ निवडतोय. आमदार खासदार निवडले की त्यांच्यातूनच आपण कार्यकारी मंडळ घेतो. मात्र अमेरिकेचं थोडं वेगळं आहे फंडा. ओके, आपण वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये पाहणार आहोत तसं. ओके, सो आधुनिकता हा जो मेजर कन्सेप्ट आहे तो मेजर कन्सेप्ट आपण इथं आता डिस्कस केला आहे. आधुनिकतेच्या माध्यमातून की आपल्याला इक्विटीचं प्रिन्सिपल आणायचं आहे की सगळे लोक इक्वल करायचे, नॉट इक्वॅलिटी. आणि त्या संबंधित आपण पुढे आरक्षण घेतलेलं आहे. इक्विटी, EQUITI, इक्विटी हा जो कन्सेप्ट आहे. मग स्त्रियांवरती हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार झालाय, जर स्त्रियांचं स्थान वरती आणायचं म्हणून आपण स्त्रियांना आरक्षण देतोय. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स आहेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचे आहेत, खास करून शेड्यूल ट्राईब्सला. आणि म्हणून SC ST आपण पुढे आरक्षण दिलेलं आहे. हा क्वेश्चन मग इंटरव्ह्यू मध्ये विचारला होता की जो आपण आपल्या हिस्ट्री ऑप्शनच्या पहिल्याच लेक्चरमध्ये कव्हर करतो. तो कोणता आहे तर मग इक्विटी हा जो फंडा आहे साधारणतः. ओके, मग हे याच्यावरून आपण काय आणलंय तर आरक्षण आणलंय आहे, नॉट अन इक्वॅलिटी. की ज्या लोकांवरती हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार झालेत त्यांना थोडंसं आता विशेष अधिकार देणं आणि त्यातून हा फंडा पुढे येतोय तसा. ओके, आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण इथं आता डिस्कस करू शकतो, पाहू शकतो तसा. सो आपल्याला की आधुनिकतेच्या माध्यमातून काय करायचं तर स्त्रियांचं स्थान सक्षम करायचं मित्रांनो. ओके, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स यांचा दर्जा वाढवायचा आहे. पुढचा मुद्दा की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा दर्जा आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे किंवा खास करून आपल्याला त्या सोसायटीला तिकडे न्यायचं आहे. DPSP आणि फंडामेंटल ड्युटीमध्ये की विज्ञान आधारित विचार प्रणाली आपल्याला मांडायची आहे. तशी विज्ञान आधारित विचार हे आपल्याला आणायचे आहेत की जे आपण फंडामेंटल ड्युटीज मध्ये देखील पुढे घेतलेले आहेत. त्यासोबतच
की आपल्याला तार्किकता आणायची, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रॅशनॅलिटी असं म्हणताय, तार्किकता आपल्याला आणावयाची आहे खास करून. ओके, की बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी स्वीकारणं आणि बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी टाकून देणं. जसं प्राचीन वेगळ्या ग्रंथांमध्ये पाहता येतं की इकडून बाण येतो मॅजिक कॅन्सल होत आहे. ओके, असं आज तरी इस्रायलला पण जमलेलं नाही आजच्या काळात. तर त्या काळात शक्य आहे का? त्या काळात शक्य नाहीये तसा. ओके, साधारणतः मग भारतातील हिस्ट्रीची अडचण अशी आहे की प्रचंड कथा कल्पना आहेत ज्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्यापासून आपल्याला थोडं बाहेर पडायचंय. हा एक मेजर मुद्दा असतो, तो कोणता तर मग तार्किकता, द प्रिन्सिपल ऑफ रॅशनॅलिटी आपल्याला एस्टॅब्लिश करायचा. तसा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणता तर समता अधिष्ठित समाज, समता प्रस्थापित करणं, की जे आपलं आर्टिकल 14 पडत येत आहे. ओके, सगळ्यांना संधीची समानता असेल, जे आर्टिकल 17 सांगते, आणि स्वातंत्र्याची कलम जे आपण 19 मध्ये घेतलेली आहेत. कुणी कुणाचं शोषण करणार नाही. ओके, की आर्टिकल 14 आपलं काय सांगतंय की सगळे लोक समान असतील एका पद्धतीने, की कायद्यापुढे समानता, कायद्याचं राज्य. ओके, 16 काय सांगते की सर्वत्र नोकरीमध्ये, खास करून सरकारी नोकऱ्यांमध्ये संधीची समानता. आर्टिकल 17 पण आहे, ते आपलं काय सांगतंय की अस्पृश्यता न पाळणं. ओके, पुढे आर्टिकल 19 येते स्वातंत्र्य आहे. आर्टिकल 23 आणि 24 आहेत साधारणतः हे काय करतायत तर कुणीही कुणाचं शोषण करणार नाही. फोर्सफुल ह्युमन लेबर, फोर्स्ड ह्युमन लेबर, ओके, ह्युमन ट्रॅफिकिंग, हे जे मुद्दे आहेत ते आपण पुढे रिफ्लेक्ट केलेत. आणि साधारणतः की आर्टिकल 50 आहे, समजा 51 आहे, साधारणतः की आर्टिकल 50 काय सांगतंय की कायदे मंडळ आणि न्याय मंडळ हे पूर्णतः एका वेगळ्या मार्गाने, म्हणजे आपण त्याच्यामध्ये सेपरेशन केलं असेल. आणि पुढे 51 आहे की साधारणतः ते कोणतं तर जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम भारत करेल. तशी वेगळे आहे की साधारणतः आधुनिकतेची ही मेजर थीम आपण मांडली आहे. त्याच्या आधुनिकतेची प्रमुख तत्व कोणती? स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, गणराज्य. सगळ्यात महत्वाचं ती कोणती आहे तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक. डेमोक्रॅटिक रिपब्लिक की रिप्रेझेंटेशन बाय पब्लिक. ओके, रिपब्लिका, सो रिप्रेझेंटेशन बाय पब्लिक असं आपण त्याला म्हणतो तसं. ओके, सो डेमोक्रॅटिक रिपब्लिक हा एक जो मेजर फंडा आहे तो आपण इथे ऑब्झर्व करू शकतो तसा. सो स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, गणराज्य. आणि साधारणतः कोणतं की लोकशाही गणराज्यामध्ये मग गणना करून इथं शासक निवडला जाईल. ओके, एका पद्धतीने त्याची गणना, काउंटिंग, हा एक जो मेजर मुद्दा आहे तो आपण इथे डिस्कस करू शकतो किंवा पाहू शकतो तसा. सो अशा पद्धतीने की आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक यांची विभागणी एका पद्धतीने इथं मुद्दामून केली आहे. त्याचा एक आपण इथे आढावा घेतलाय. त्या आढाव्यामध्ये की सर पुन्हा एकदा आपण रिवाइज करूयात. याच्यामध्ये प्राचीन भारत म्हणजे कोणता? सो अश्मयुगापासून ते हर्षवर्धन या राजाच्या मृत्यूपर्यंतचा काळ 647. मध्ययुगीन भारत हर्षवर्धनापासून ते आलमगीर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा काळ. आधुनिक भारत 1707 पासून तर ते साधारणतः की आजपर्यंतचा काळ अगदी. ओके, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर. मग याच्यामध्ये की यांची वेगळी वैशिष्ट्ये पाहिली. प्राचीन भारत म्हणजे कोणता? वेगळे धर्म, संस्कृती, सभ्यता यांच्या स्थापनेचा आणि स्थिरावण्याचा काळ. मध्ययुगीन भारत कोणता? सामंतशाही रचना आणि सरंजामशाही रचना यांचा काळ. पुढे आधुनिक कालखंड 1707 पासून चालू होतो, त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, गणराज्य आणि इतर वेगळे जे टप्पे आहेत ते टप्पे आपण इथे सगळे डिस्कस केलेले आहेत. ओके, की आय होप हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांनाही लक्षामध्ये आलेलं असेल तसं. आणि साधारणतः यावरती क्वेश्चनही विचारून झालेत की प्राचीन भारताची इतिहासाची वैशिष्ट्य सांगा. डायरेक्टली क्वेश्चन होता 15 मार्कांसाठी, 30 मार्कांसाठी. ओके, की पुढे की मध्ययुगीन भारताची वैशिष्ट्य सांगा. एकदा 2 मार्कांसाठी भेट विचारली होती आपल्याला साधारणतः 6 वर्षापूर्वी युपीएससीने प्रिलिम मध्ये विचारली होती. मध्ययुगाचं खास वैशिष्ट्य कोणतं तर सामंतशाही रचना आणि सरंजामशाही रचना. आज तर आडनावे पण आहेत की विक्रांत सरंजामे, साधारणतः टीव्ही सिरियल मध्ये तुम्ही पाहत असाल समजा, तोही मुद्दा आहे. आणि पुढे कोणतं तर मग इथं आधुनिकता, ते मॉडर्निटी, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही, गणराज्य 1707 पासून तर आजपर्यंतचा कालखंड समजा. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो टप्पा पाहिलाय, आजचा हा जो टप्पा पाहिलाय, या टप्प्यामध्ये की हिस्ट्री ऑप्शनल रिलेटेड जे वेगळे घटक विचारले जात आहेत, मागील 50 वर्षामध्ये जे काय विचारलंय त्यातील एक बिट आपण बऱ्यापैकी साधारणतः या अनुषंगाने जी होती की थोडी ती कव्हर केली आहे. तुम्हाला क्वेश्चन कसे असतात? त्या काळातील स्त्रियांचं स्थान, त्या काळातील स्त्रियांनी केलेल्या वेगळ्या चळवळी,
त्या काळातील की साधारणतः स्त्रियांच्या संबंधित घडल्या महत्वाच्या घटना, त्या काळातील जमिनी संबंधित घटना, त्या काळातील विज्ञान तंत्रज्ञान, मग ते कोणते असेल, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक किंवा जगाचा इतिहास. ओके, विज्ञान तंत्रज्ञान, जमिनीचं महत्व, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, त्या काळात सरकारने राबवलेल्या योजना, राजाने केलेलं कार्य, वेलफेअर स्टेट, त्याचं लॉ अँड ऑर्डर आणि ऍडमिनिस्ट्रेशन. ते कधीच विचारणार नाही ही लढाई कोणत्या वर्षी जिंकली, ह्या राजाने ह्या व्यक्तीला कधी मारून टाकलं, ह्या राजाचा जवळचा व्यक्ती कोण होता, ह्या राजाची पत्नी कोणती होती, कधीच विचारलं जाणार नाही. नथिंग पर्सनल. आपलं काय आहे, आपली सर्व्हिस कोणती आहे तर सोशल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस आहे, सोसायटी अँड इकॉनॉमी रिलेटेड. आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरं देखील त्याच दृष्टीने सगळी पाहावी लागणार आहेत तशी. ओके, सो आता आपण हे जे काय पाहिलंय तर याचं एक ताबडतोब थोडासा आपण आढावा घेऊयात की आपण काय काय पाहिलं तसं. ओके, सो इतिहासाची विभागणी आपण 3 टप्प्यांमध्ये करतोय. प्राचीन काळ, मनुष्य पृथ्वीवरती आला तो काळ, थोडक्यात अश्मयुगे, ते सम्राट हर्षवर्धनाच्या मृत्यूचा काळ 647. वैशिष्ट्ये काय या काळाची, या काळात वेगळे धर्म, वेगळ्या संस्कृती, आस्थापना यांच्या स्थिरावण्याचा काळ आहे. जमिनीची मालकी कमी महत्वाची झाली आहे. प्रादेशिकतेला इथं कमी महत्व आहे की मी मराठी, मी बंगाली, मी तेलुगू, मी तमिळ, असं काय होतं का, त्या काळात या भाषाच नव्हत्या. ओके, आणि मग काय घडलंय की प्रादेशिकतेला महत्व नाहीये, रिजनलायझेशन. स्त्रियांचं स्थान चांगलं आहे, निसर्गाशी संबंधित जीवन आहे, निसर्ग देवतांची मध्यस्थाशिवाय पूजा होते. ओके, हे थोडक्यात मिडल मन इज निग्लेक्टेड. जाती आणि वर्ण व्यवस्थेची सुरुवात हा जो एक महत्वाचा घटक आहे तो घटक देखील इथे रिफ्लेक्ट होतोय तसा. ओके, जाती आणि वर्ण व्यवस्थेची सुरुवात. पुढचा टप्पा की यामध्ये मध्ययुगीन काळ, तो कोणता येतो तर सम्राट हर्षवर्धनाचा मृत्यू ते सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा काळ. या काळाची वैशिष्ट्ये कोणती तर जमिनीला प्रचंड मोठी मागणी, जमिनीचं महत्व इथं वाढलंय, स्त्रियांचं स्थान खालावलंय, जाती व्यवस्था अधिक ताठर झाली, विविध पंथ, संप्रदाय, जाती यांची निर्मिती आहे आणि स्त्रियांचं स्थान दुय्यम झालंय. ओके, हे आपण ऑलरेडी चर्चा केली आहे. आपल्या लेक्चरची थीम त्या पहिल्या लेक्चर पासून शेवटच्या लेक्चर पर्यंत आपण वारंवार 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 त्या गोष्टी रिपीट करणार आहोत. पुढचा मुद्दा आधुनिक काळ, 1707 नंतरचा कालखंड आणि याची वैशिष्ट्ये की तर्क आधारित विचार. ओके, की आपल्याला बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी स्वीकारणं आणि न पटणाऱ्या टाकून देणं. त्यानुसारच आपण सतीबंदी केलेली आहे. समजा स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये. सगळ्यात महत्वाचं लोकशाही गणराज्य. ओके, लोकशाही गणराज्य, राज्यकारभार प्रणाली, सर्वांना समान वागणूक, संधी आणि दर्जाची समानता, आर्टिकल 14, आर्टिकल 16, आर्टिकल 21 ही प्रमुख वैशिष्ट्ये ही आधुनिक कालखंडाची आपण पाहू शकतो. तशी या सगळ्या स्लाइड्स की साधारणतः की आपल्या हिस्ट्री बाय मंगेश तवले या चॅनलवरती आपण अपलोड केलेल्या आहेत तशा मित्रांनो. ओके, आता यामध्ये की पुढचा मुद्दा एक आता पाहूयात की आपण इतिहासाची कालखंडानुसार आणि वैशिष्ट्यानुसार विभागणी केली. त्यानंतर पुढचा मुद्दा कोणता येतोय की इतिहासाची अजून 3 प्रकार विभागणी केली जाते जे आपल्या हिस्ट्रीसाठी कीवर्ड्स आहेत. सो याच्यामध्ये पहिला काळ तो कोणता तर इतिहास काळ. हे कशावरून आपण करणार मित्रांनो, लेखन परंपरा की इतिहास लिहिला गेलाय का आणि त्या संबंधित अलीकडे चालू असला घटक, तो पहिला कोणता तर मग इतिहास काळ. ओके, मग इतिहास काळ कशाला म्हणायचं माय डिअर फ्रेंड्स, ought to be understood by history or with the help of the word history. What do you exactly mean by history? इतिहास काळ और हिस्टॉरिकल इरा, इतिहास काळ असं आपण कशाला म्हणायचं सांगा. इतिहास काळ. मग इतिहास काळ म्हणजे काय, इतिहास काळ म्हणजे काय की त्या काळातील मनुष्याने लिहून ठेवलंय आणि ते आपण आजही लिहू आणि वाचू शकतो असा काळ. ओके, की त्या काळात जो कोणी मनुष्य होता त्याने लिहिलंय आणि ते आपण आजही लिहू वाचू शकतो असा काळ, त्याला आपण काय म्हणतोय तर इतिहास काळ असं म्हणत आहोत तसं. ओके, की त्याने लेखन केलंय, लिहून ठेवलंय, ते आज आपण लिहू देखील शकतो आणि वाचू देखील शकतो अशा काळाला आपण काय म्हणतोय तर इतिहास काळ. की थोडक्यात त्याने लिहून ठेवलंय आणि आपण आज वाचू शकतो असा काळ तो म्हणजे इतिहास काळ. सो हिस्ट्री हॅज मेन्शन ऑलरेडी एव्हरीथिंग अँड एन्शियंट मॅन हॅज मेन्शन एव्हरीथिंग अँड टुडे वी आर एबल टू रीड अँड राईट इट. सो वी डिफाईन इट ॲज दी हिस्ट्री. ओके, सो पहिली फेज आपण कव्हर केली तशी. दुसरा काळ त्याला आपण काय म्हणतोय तर पूर्व इतिहास काळ, प्री हिस्ट्री. ओके, ही कोणती आहे तर मग हिस्ट्री. इथं कोणती आहे तर मग प्री हिस्ट्री.
प्री हिस्ट्री, पूर्व इतिहास काळ, पूर्व इतिहास काळ, प्री हिस्ट्री. मग प्री हिस्ट्री कशाला म्हणायचं? हिस्ट्री म्हणजे काय की त्याने लिहिलंय आणि आपण आजही वाचू शकतो असा काळ म्हणजे इतिहास काळ. मग भारताच्या इतिहास काळाची सुरुवात कधी झाली हा प्रश्न एकदा विचारून झाला आहे. ओके, सो टेल मी, भारताच्या इतिहास काळाची सुरुवात ही कधी झाली आहे? तर गौतम बुद्धाचा काळ किंवा महाजनपदाचा काळ, गौतम बुद्धाचा काळ किंवा महाजनपदाचा काळ, या काळात भारताच्या इतिहास काळाची सुरुवात झालेली आहे. कशी? ओके, सो गौतम बुद्धाचा काळ किंवा महाजनपदाचा काळ, या काळाला आपण इतिहास काळ असं म्हणतोय. पूर्व इतिहास काळ म्हणजे काय की त्या काळातील मनुष्याला लिहिता येत नव्हतं, मात्र मग त्याने मौखिक परंपरेने स्वतःचं ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत टिकवून ठेवलंय. ओके, सो थोडक्यात की लिहिता येत नसल्यामुळे की त्याने मौखिक परंपरेने म्हणजे मुखाने स्वतःचं ज्ञान पुढच्या पिढ्यांना दिलंय. मौखिक परंपरा या ज्या आहेत की यांचं ज्ञान, मग याचं एकमेव एक्झाम्पल आहे प्री हिस्ट्रीचं की ते कोणते तर ऋग्वेद हा ग्रंथ. ऋग्वेदाचा काळ की जे वैदिक आर्यन्स होते त्यांना लिहिता येत नव्हतं आणि म्हणून त्यांनी की ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे, ऋग्वेद हा ग्रंथ पुढच्या पिढ्यांपर्यंत कसा पोहोचवला तर 500 वर्षामध्ये सलग ते पाठांतर करून घेत होते. एवढंच पुस्तक आहे ऋग्वेद, ज्यात लिहायचं असेल तर साधारणतः 1 आठवड्यात लिहून होईल. जर वाचायचं असेल तर 4-5 दिवसात वाचून होऊ शकतं समजा. ओके, लिहायचं फार तर फार 1 महिना लागेल ज्याच्या त्याच्या कपॅसिटीनुसार. मात्र होईल काय की तेवढंच पुस्तक निर्माण करायला त्यांना 500 वर्ष लागले, 500 वर्ष लागलेली आहेत. मग अर्थातच काय घडतंय की साधारणतः की हा जो मौखिक परंपरेचा जो कालखंड आहे की त्याने लिहिलं नाही, मात्र त्याचं ज्ञान मौखिक परंपरेने पुढे आलं. ऋग्वेद खूप नंतर लिहिला गेलाय, खूपच नंतर लिहिलाय, मात्र ज्यावेळेस तो निर्माण केला गेला त्यावेळेस लागलीत 500 वर्ष. आणि म्हणून की ऋग्वेदाच्या काळाला आपण प्री हिस्ट्री असं म्हणतोय, पूर्व इतिहास काळ, किंवा कित्येक वेळा हा पूर्व हा शब्द इथं पण लावला जातो शेवटी. ओके, सो पूर्व इतिहास काळ हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण इथे पाहू शकतोय तसा. ओके, सो इतिहास काळ म्हणजे त्याने लिहिलंय आणि आपण आजही वाचू शकतो असा काळ. त्याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं तर महाजनपदाचा काळ. तिथं पुढचा मुद्दा कोणता तर पूर्व इतिहास काळ म्हणजे त्याने लिहून ठेवलेलं नाहीये, मात्र मौखिक परंपरेने ते टिकवून ठेवलाय. मग आता 3रा टप्पा येतोय तो कोणता तर प्राग इतिहास. प्राग इतिहास हा जो घटक आहे प्राग इतिहास. मग प्राग इतिहास याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय प्रोटो हिस्ट्री. प्रोटो हिस्ट्री. प्राग इतिहास याची खासियत अशी प्रोटो हिस्ट्रीची की त्या काळातील मनुष्याने लिहून ठेवलंय, मात्र ते आज आपल्याला काय करता येत नाही तर लिहिता आणि वाचता येत नाही. की त्याने लिहून ठेवलंय मात्र ते आज आपल्याला वाचता किंवा लिहिता येत नाही. आणि मग असा काळ कोणता तर हडप्पा किंवा ज्याला आपण सिंधू संस्कृती असं म्हणतोय, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, की त्याने लिहून ठेवलंय मात्र आपल्याला लिहिता किंवा वाचता येत नाही असा काळ. He has mentioned everything, but today we are not able to read and write it. So we called it as the proto history. मग या 3ही टप्प्यावरती आपला प्रश्न विचारून झाले आहेत की इतिहास काळाची अभ्यासाची साधने सांगा. एकदम सिंपल क्वेश्चन की थोडक्यात त्याने लिहून ठेवलंय ते आजही वाचता आणि लिहिता येत आहे, ते आपल्याला लिहायचं होतं. पूर्व इतिहास काळाच्या अभ्यासाची साधने सांगा. ऋग्वेद वैदिक काळ. पुढे कोणता प्राग इतिहास, त्याच्या अभ्यासाची साधने सांगा. कोणतं हडप्पा. ओके, साधारणतः हडप्पा हा जो काळ आहे तो आपण इथे ऑब्झर्व करू शकतो तसा. सो हिस्ट्री, प्री हिस्ट्री आणि प्रोटो हिस्ट्री हा जो टप्पा आहे तो टप्पा आपण इथे कव्हर केलाय. इतिहास काळ पुन्हा रिपीट करतोय, त्याने लिहून ठेवलंय, त्या काळातील माणसाने आपण आजही लिहू किंवा वाचू शकतो. पूर्व इतिहास काळ फक्त मौखिक परंपरेने ज्ञान देता आलंय कारण त्याला लिहिताच येत नाहीये.
मग तो काय करायचा त्या काळातील मनुष्य, तर घोकंपट्टी करायचा. क क क क क क क हा शब्द 60 दिवस म्हणून घ्यायचा. मांजराच्या माम्यावरून म हा शब्द येतो, तो 60 वेळेस म्हणून घ्यायचा. कुंत्र्याच्या बुकण्यावरून काही शब्द आले, बेडकाच्या डरावडावरून काही शब्द आले. अशी सगळी परंपरा जी आहे ती आपण इथं रिफ्लेक्ट झाली पाहू शकतो. फक्त 12 खडी तयार करायलाच आर्यांना 300 पेक्षा जास्त वर्ष लागली आहेत मित्रांनो. आणि म्हणून पुढे शाळांच्या परंपरा आल्या. आजही हिंदी शाळांच्या बाहेर गेलो तर त्या काळात सगळे पाठच करून घेतात आणि म्हणून त्याला पाठशाळा असंच म्हटलं गेलं. त्याला पाठशाळा असंच आपण इथं म्हणून घेत आहोत. ओके, सो अशा पद्धतीने की साधारणतः हे इतिहासाचे लेखनावरून 3 प्रकार आहेत. इतिहास काळ, जेव्हापासून लेखन पुरावे उपलब्ध आहेत आणि ते आपल्याला वाचता येतात, अशा काळाला आपण महाजनपदाचा काळ किंवा गौतम बुद्धाचा काळ असं म्हणतोय तसा. ओके, पुढं पूर्व इतिहास काळ, जेव्हा लेखन कला उगत नव्हती, त्यामुळे केवळ मौखिक परंपरेने तोंडाने बोलून ज्ञान पुढील पिढ्यांना सांगता येत आहे. उदाहरणार्थ कोणता आहे तर मग ऋग्वेद आहे, इसवी सन पूर्व 1500 ते 1000. ओके, आणि प्राग इतिहास मनुष्याने लिहून ठेवले मात्र आज वाचता येत नाही, आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल हडप्पा. मात्र मित्रांनो, जर वाचता आलं तर हा प्राग इतिहास कोणत्या काळामध्ये जाऊ शकतो, काही बदल होईल का त्यात? की जर वाचता आलं तर समजा अशोकाचे शिलालेख होते, देवानाम पिय पियदसी राजा अशोक, की अशोकाचे शिलालेख होते, ते ज्यावेळेस वाचता आले, जेम्स अँड हेनरी प्रिन्सेप, जे 2 प्रिन्सेप ब्रदर्स होते, त्यांनी हे प्रकरण पुढे नेलंय. मग साधारणतः अशोकाचे शिलालेख ज्यावेळेस आपण इकडे नेतोय त्यावेळेस काय घडतंय तर आपण त्याला इतिहास काळ असं म्हणतोय, कारण ते वाचता येत आहेत. की मग हे अशोकाचे सगळे शिलालेख ब्राह्मीमध्ये होते, ब्राह्मी या लिपीमध्ये ते दिलेले होते. तर पुढं काय घडलंय की साधारणतः की मग ज्यावेळेस ते वाचता आलेले आहेत त्यावेळेस ते कुठं गेलेत की प्राग इतिहासाकडून ते कुठे गेले तर इतिहास काळात गेले. सिंपल आहे. ओके, इट्स सिंपल. सो अशा पद्धतीने की आपण इतिहासाशी संबंधित काही मेजर घडामोडी पाहतोय. ओके, आता एक पुढचा मुद्दा येतोय आपल्या सिलेबसच्या दृष्टीने. एक पुढचा मुद्दा येतोय महत्वाचा, तो आपण आता जरा इथं ताबडतोब चेक करून घेऊयात. आणि तो कोणता तर कालगणना. या सेशनमध्ये आपण हिस्ट्री रिलेटेड वेगळ्या बेसिक कन्सेप्ट पाहत आहोत. तशा कालगणना हा जो घटक आहे आपण इथं ऑब्झर्व करू शकतोय तसा. मग काळ ही तशी तर एक अत्यंत अनादी आणि अनंत संकल्पना आहे. तशी काळ ही एक अनादी आणि अनंत संकल्पना आहे. मग याच्यामध्ये की साधारणतः काळाला आधी नाही, अंतही नाही, सुरुवात कधी झालाय, शेवट कधी झालाय, काहीच आपला कळत नाही. मग प्रसिद्ध कवी मोहम्मद इक्बाल त्यांनी खूप सुंदर रचना केली की ते काळाबद्दलच ते विचार करत बसले होते आणि त्यांना सुचलंय. मग त्यावेळेस ते म्हणतायत की लियाकते हस्ती सुनी तो दरवी असं सुनी, ना इंतदा की खबर है ना इम्तहा मालूम. की मी या जगात कधी आलो, काय आलो हे मला काही कळत नाही, पूर्वी कधी कळालं नाही, नंतरही कधी कळालं नाही, माहीतच झालं नाही. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया विशेषतः जरा वेगळ्या मार्गाने की काळाला सुरुवातही नाही, आधी नाही, अंतही नाही. मात्र आपण जो काही जगतोय किंवा आपल्याशी संबंधित काही घडामोडी घडतायत त्यांच्याबद्दल विचार करणं गरजेचं असतं, त्याचा कालानुक्रम ठरवणं गरजेचं असतं. आणि म्हणून त्या काळात कालगणना कशी असते तर 15 डेज, 15 अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत असे मित्रांनो. ओके, अमावास्येपासून किती पौर्णिमा की माय डिअर फ्रेंड्स वी कॅल्क्युलेटेड एन्शियंट टाइम्स इट हॅज फ्रॉम फुल मून टू द न्यू मून डे अँड न्यू मून टू द फुल मून डे. की हा एक 1 मंथचा एक सायकल किंवा एक ड्युरेशन आपण एका पद्धतीने कम्प्लीट करतो. साधारणतः ही फेज आपण इथं ऑब्झर्व पाहू शकतो, तशी ऑब्झर्व करू शकतो तशी. ओके, 15 दिवस हा जो एक मेजर कालखंड आहे तो कालखंड इथं आपला रिफ्लेक्ट होतोय तसा. सो कालगणना, साधारणतः कालगणना हा जो कन्सेप्ट येतोय ती साधारणतः इथं रिफ्लेक्ट होऊ शकतो तसा. सो या टप्प्यामध्ये घडतंय काय कालगणनेमध्ये की प्रत्येकाने वेगळ्या मार्गाने ते आपापल्या कालगणना या काळात मांडलेल्या आहेत तशा. ओके, मात्र बऱ्यापैकी सगळ्या जगाची कालगणना मॅच होते, कारण काय असे तर अमावास्या आणि पौर्णिमा एवढे 2च टप्पे होते. त्या काळात आठवडा नावाचा कन्सेप्ट नव्हता. मग मित्रांनो, भारतातील सगळ्यात जुनी कालगणना कोणती आहे, विच इज द ओल्डेस्ट कॅलेंडर सिस्टम इन इंडिया? कालगणना सो सप्तर्षी ही भारतातील
सगळ्यात जुनी कालगणना आहे. कधीपासून आहे माय डिअर फ्रेंड्स? फ्रॉम दी लास्ट 7,000 इयर्स. ओके, बिफोर क्राइस्ट. ते पण ख्रिस्त जन्मापूर्वी 7,000 वर्षापासून ही कालगणना चालू आहे. आज भारतामध्ये आपण तिला सप्तर्षी असं म्हणतो, तर चायनीज परंपरेमध्ये त्याला BEIDU बायडू असं देखील म्हटलं जातं. तसं की BEIDOU बायडू असं देखील म्हटलं जात आहे तसं साधारणतः. ओके, सप्तर्षी ही जी कालगणना आहे. ओके, मग चीनने याच नावाने त्यांचं GPS नेव्हिगेशन सिस्टम पण लॉन्च केलंय. GPS अमेरिकेचं आहे. आता नॉर्मली आपण त्याला GPSच म्हणतोय, बट एका पद्धतीने कोणतं की जे लोकेशन ट्रेसिंग आहे ते बायडू असंच म्हटलंय की चीनच्या 2 सिस्टम्स आहेत, एक कंपास आहे आणि एक बायडू आहे. ते आपण तिथे पाहू शकतो तसं. ओके, सो सप्तर्षी हा जो मुद्दा आहे तो आपण इथं ऑब्झर्व करू शकता तसं. सो 7,000 BC, इसवी सन पूर्व 7,000 जे वर्ष आहे ते वर्ष आपण इथं पाहू शकतो तसं. ओके, मग भारतामध्ये अशा अनेक वेगळ्या कालगणना आहेत. मात्र झालं काय की कॅस्पियन समुद्र परिसरातील काही अटॅकर भारतामध्ये आले. कॅस्पियन सी, कॅस्पियन समुद्र परिसरात की 3 वेगवेगळे शासक होते. पण त्याच्यापैकी काय झालंय की एक शक नावाचे शासक होते. शक, शक. ओके, शकांच्या वरती या काळात होते कुशाण आणि कुशाणांच्या वरती या काळात होते हुन. शक, कुशाण आणि हुन हे जे आहेत की हे 3 शासक इथं होते. मग झालं काय की हुनांची संख्या वाढली, त्यांनी कुशाणांना हकललं. हे कुशाण गेले चीन परिसरात. ओके, हे कुठे होते तर कॅस्पियन समुद्र परिसरातच हे 3 पण होते. सो हुन, कुशाण आणि शक. हुनांची संख्या वाढली, त्यांनी कुशाणांना भरपूर फटकावलं आणि मग ते गेले चायनीज परिसरात. मग इथं शक होते, तर हे कुशाणांच्या हाताखाली किरकोळ टोळ्या होत्या. मग ज्या पद्धतीने कुशाणांना फटके बसले, शकांनी दात काढले. ही मग काय केलंय की यांनी दात काढल्यामुळे यांना सुजेपर्यंत फटकावलंय आणि फटकावल्यानंतर मग ते कुठे आलेत तर मग आता हे आलेत भारतामध्ये. भारतामध्ये आल्यानंतर हे चंद्राचे उपासक होते आणि चंद्राच्या वेगळ्या कलांचा त्यांनी चांगलाच अनुभव घेतला होता तसा, म्हणजे जे चंद्रकोरी येत राहतात. व यांनी भारतामध्ये सर्वाधिक सायंटिफिक कालगणना निर्माण केली तशी. ओके, कालगणना. आणि मग त्यानंतर की यांचं योगदानामुळे की प्रत्येक कॅलेंडर मागे आपण काय लावतो तर आज शके हा शब्द वापरत आहोत तसं. ओके, शके हा जो शब्द आहे तिथं आपण इथं वापरतोय. कारण काय तर शकांचं योगदान आहे तसं. त्यांच्यामुळे भारतात एक म्हण आली की ज्यावेळेस कुशाणांनी शकांना हाकललं त्यावेळेस यांना राहण्यासाठी परिसरच नव्हता, की बाजूला हुन होते, खाली भारत होता आणि मग मध्ये कुशाण होते, की राहायचं कुठं हा प्रश्न होता. भारतात आल्यानंतर यांनी प्रचंड मारकाट केली, इतकी मारकाट केली की मग भारतीय लोक यांना प्रचंड घाबरून राहू लागले. ते दिसायला वेगळे होते, चायनीज ओरिजिनचे होते, त्यांचे डोळे बारीक होते आणि इकडं तिकडं कुठं पाहतात काही कळतच नसे. मग इकडं पाहत आणि इकडच्याच माणसाला उचलून फेकून देत, तसं मारून टाकत. की लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध पुरुष यांना खूपच खुंखार पद्धतीने त्यांच्यावरती हल्ले केलेत. आणि मग ही मन पुढे आली आहे की कोणी जर वेगळ्या नजरेने पाहिलं तर आपण आज काय म्हणतोय, शक की नजरों से देखा है असं आपण विशेषतः जे म्हणतोय, तर तो फंडा इथे येतोच आहे तसा की शक की नजरों से देखा है. ओके, सो साधारणतः की ही कालगणना इथे आली. मग पुढे झालं काय की एक शासक या काळात की हे शक झालं त्या काळातील नॉटी बॉईज होते की साधारणतः. मग हे ज्यावेळेस कुशाण की शकांनी त्या काळात व्हॉट्सअप, इंस्टाग्राम वरती खास करून वेगळे रील्स बनवले आणि कुणाला टुकटुक माकड गेले कुशाणांना की पहा तुम्ही आम्हाला हाकलून दिलं, आम्ही तुमच्यापेक्षाही सुखी झालोत भारतात येऊन. मग कुशाणांना वाईट वाटलं की ज्यांना आपण कुत्र्या मांजराची पिल्लासारखं हाकललं, जसे कुत्र्या मांजराची पिल्लं पळत सुटतात एकत्र, 8-10 पिल्लं असतात ते, की पळत 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 भारतात आलं ते शक. तसं कुशाणांनी आता काय की यांचे रील्स पाहून की टुकटुक माकड पाहून कुशाण यांच्याकडे आले आणि भारतात येऊन परत सुजेपर्यंत फटकावलेत. आणि मग काय झालंय की ज्या लोकांनी भारतीयांना एवढा त्रास दिला त्यांचा पण कोणी एक डॅडी आहे आणि तो कोण आहे तर मग कुशाण आहे. तर सो या कुशाणांनी शकांना ज्या पद्धतीने हरवलं तर भारतीय लोकांनी विजयाचा उत्सव केलाय. की कुशाणांचा एक राजा होता तो म्हणजे प्रसिद्ध कुशाण राजा कनिष्क. तर या कनिष्काने शकांचा ज्या दिवशी पाडाव केला त्या दिवशी भारतीयांनी गुढीपाडवा हा सण सेलिब्रेट केलाय. आणि तो कधी आहे तर 78 AD. ओके, इसवी सणानंतर, ख्रिस्त जन्मानंतर 78 वर्षांनी ही घटना घडली आहे. आणि मग साधारणतः की तो भारतामध्ये या काळात आलाय. भारतीय लोकांनी गुढ्या उभारून त्याचं स्वागत केलंय तसं.
आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतोय तर साधारणतः गुढीपाडवा हा सण सेलिब्रेट करतो तो ख्रिस्त जन्मानंतर झाला 78 वर्षांनी. या काळात दक्षिण भारतामध्ये सातवाहन राजे होते. तर मग इथं काय घडलंय तर ब्राह्मणी पंडितांनी त्यांना म्हणले शालिवाहन. आणि जरी हा कुशाण राजा असला तो काही शक ओरिजिनचा नाहीये, मात्र पद्धतीच अशी आली की कोणतीही कालगणना जर निर्माण झाली तर तिच्या नावापुढे शक असंच लावलं जाईल. मग इथं अर्थातच काय घडलंय की साधारणतः की कालगणना तर शालिवाहन शके हा शब्द इथं वापरण्यात आला. तसा शालिवाहन शके हा जो शब्द आहे तो इथं काय झालं तर मग वापरण्यात आलेला आहे तसा. ओके, सो अशा पद्धतीने की 78 AD. मग हे कशामुळे घडतंय ऍक्च्युली की हे कालगणना एवढ्या निर्माण का केल्या जात आहेत तर याचा एक बेसिक फंडा आहे. आणि तो फंडा इथं विशेषतः कोणत्या पद्धतीने म्हटलं जातं की चाणक्याने अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये म्हटलंय की राजा कालस्य कारणम, की राजा हा एक काळ निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. मग ही रिॲक्शन कोणाला होती की धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं होतं की कलियुगामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा, कलियुगामध्ये तुम्ही प्रयत्न केल्यानंतर यश मिळतं की अपयश मिळतं तर अपयशच मिळतं अशी कल्पना आहे. आणि म्हणून मग इथं काय घडलंय की या लोकांनी देखील काय केलंय, मात्र चाणक्य म्हणतोय की हा मूर्खपणा तुम्ही जाऊ नका. एखादा चांगला राजा येऊन त्याचं कर्तव्य पार पाडतो आणि लोकांना एक कलियुगाच्या चक्रातून बाहेर काढू शकतो. सो तुम्ही काय करता स्वतःचा एक काळ निर्माण करा की आणि काळ निर्माण करणं म्हणजे काय तर कालगणना. ओके, सो शालिवाहन शके एक प्रसिद्ध कालगणना आहे. या शकांचाच भारतामध्ये आल्यानंतर एका उज्जैनच्या राजाने पाडाव केला होता 58 BC ला. ओके, की साधारणतः 58 BC ला. मग त्या राजाचं नाव होतं विक्रम आणि त्या कालगणनेला आपण म्हणतोय विक्रम संवत असं आपण म्हणत आहोत. तसं सो 58 बिफोर ख्राइस्ट ही परंपरा कोणती आहे तर विक्रम संवत किंवा विक्रम संवत्सर. ओके, सो असे वेगळे मुद्दे आहेत. 319 ला की साधारणतः आपण काय पाहिलंय 319 ला एक कालगणना निर्माण झाली. ती कोणती आहे तर मग गुप्त शक किंवा गुप्त शके. 606 सम्राट हर्षवर्धन नावाचा राजा जो प्राचीन भारतातील शेवटचा राजा आपण म्हणतोय तर ही कालगणना कोणती आहे तर मग वर्धन शक. ओके, वर्धन शक किंवा वर्धन शके असं देखील आपण तिला म्हणत आहोत. तसं ओके, हे साधारणतः वर्धन शक किंवा वर्धन शके. तर मित्रांनो की आपल्या ह्या कालगणनाबद्दल जरा क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात साधारणतः कोणतं तर सप्तर्षी ही 7000 वर्ष जुनी असलेली सगळ्यात जुनी कालगणना आहे भारतातील, जी आज हिमाचल प्रदेश परिसरात वापरली जाते. कोणती सप्तर्षी की आकाशात जे 7 कॉन्स्टोलेशन्स असतात. मागं नुकतीच ऋषी पंचमी वगैरे सण होऊन गेला समजा की आकाशात दिसणारे 7 कॉन्स्टोलेशन्स ते म्हणजे सप्तर्षी. चायनामध्ये त्यांनाच वायडू असं देखील म्हटलं जातं. जगात वेगळ्या नावांनी ते ओळखले जातात. मग त्यांच्याशी संबंधित सप्तर्षी. त्यानंतर शकांचा सुरुवातीला एकाने पराभव केला जातो म्हणजे विक्रम संवत नावाचा राजा होता, विक्रम संवत्सर. ओके, पुढं की साधारणतः की या शकांचा पाडाव ज्याने केला तो म्हणजे प्रसिद्ध कुशाण राजा कनिष्क. 78 रोजी त्याची कालगणना आहे. त्यानंतर 319 ला गुप्त शके या काळात गाजलंय आणि 606 ला वर्धन शके. सो तुम्हाला जोड्या प्रश्न विचारला जाईल. त्यामध्ये साधारणतः तुम्हाला 2-3 मुद्दे लक्षात ठेवायचे. कोणतं 58 किंवा 57 किंवा 58 बिफोर ख्राइस्टला विक्रम संवत, 319 ला गुप्त शक आणि 606 ला वर्धन शक. की शेवटचा हर्ष नावाचा जो राजा आहे तो आहे तसा. ओके, तेवढा एकच मेजर मुद्दा येतोय, बाकी याच्यामध्ये विशेष असं काही नाही. आता याच्यामध्ये आपल्याला एक फक्त लक्षात घ्यायचं आहे की जगाच्या इतिहासामध्ये मग वेगवेगळ्या कालगणना आल्यात. जगाच्या इतिहासामध्ये वेगळ्या कालगणना आल्यात आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात गाजलेली कालगणना आहे जी ख्रिस्त जन्मावरती आधारलेली आहे. ख्रिस्त जन्मावरती ती आधारलेली आहे. मग ती कोणती की साधारणतः जगभर ज्या लोकांनी राज्य केलं ते म्हणजे ब्रिटिशांनी राज्य केलं. समजा जगभर ज्यांनी राज्य केलंय ते म्हणजे ब्रिटिश शासक आहेत समजा. मग ब्रिटिश शासकांची खासियत कोणती विशेषतः की साधारणतः त्यांनी जगभर राज्य केल्यामुळे की त्यांनी त्यांची ख्रिस्त जन्मावरती आधारित असलेली कालगणना होती
ती कालगणना थोडी पुढे वेगळ्या मार्गाने नेली आहे, तिला ग्रॅगेरियन किंवा जॉर्जियन पद्धतीची कालगणना असं आपण म्हणतोय. ग्रॅगेरियन किंवा जॉर्जियन पद्धत. ग्रॅगेरियन. मग याच्यामध्ये केलं काय गेलंय की जगातील सगळ्या वेगवेगळ्या कालगणना त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केलाय. मग अशा वेगळ्या शासकांनी अनेकांनी वेगळ्या कालगणना निर्माण केल्या. जसं मग आपण 78 रोजी शालिवाहन शके ही कालगणना पाहिली आहे. समजा 319 ला गुप्त शक पाहिली, 606 ला वर्धन शके पाहिले. नंतर इस्लामचा उदय झाला होता, सो 622 एडी साधारणतः की प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या उदयानंतर मग ते यात्रेहून मक्कीला म्हणजे मक्केहून मदिनेला गेले तर आणि मग ते पुन्हा ते नंतर रिटर्न आले आहेत. समजा तर 622 ही कालगणना आहे, हे आपण तिथे पाहू शकतोय. तसे पुढचा मुद्दा जो आलाय की नंतरच्या काळात मग अकबर नावाचा राजा होता, सम्राट अकबर, जलालुद्दीन मोहम्मद अकबर, याचं इलाही नावाची कालगणना आहे. समजा ओके, की त्याने एक संप्रदाय निर्माण केला होता, दीन ए इलाही किंवा आपण तौहीद ए इलाही असं देखील विशेषतः म्हणतोय. तर ती देखील कालगणना समजा आपण पुढे पाहू शकतो. शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला आणि मग पुढे मराठी सत्तेला एक अभिमान्यता मिळालेली आहे, ती कोणती तर साधारणतः राज्याभिषेक शके. मग चाणक्याने सांगितलं होतं की राजा कालस्य करणं. मग हे सगळं आव्हान वेगळ्या राजांनी स्वीकारलं आणि ते खरोखरच चांगले राजे होऊन गेलेत असं पुढे म्हटलं जात आहे. पुढचा टप्पा असा होता की मग कोणता भारतातील शेवटचा राजा की ज्याने स्वतःची कालगणना निर्माण केली आहे, की भारतातील शेवटचा राजा त्याची कालगणना कोणती आहे. तो म्हणजे कोणता तर मग टिपू सुलतान हा भारतातील शेवटचा राजा की ज्याने भारतीय पद्धती इस्लामिक पद्धती यांच्या अनुषंगाने काय केलंय की विशेषतः की मुलुडी नावाची कालगणना काढलेली आहे. मग हा क्वेश्चन एकदा विचारून झालेला आहे की मुलुडी. सो टिपू वॉज द लास्ट इंडियन किंग हु स्टार्टेड हिज ओन कॅलेंडर सिस्टम. मग भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर कोणती कालगणना स्वीकारलेली आहे असं आपण म्हणू शकतोय किंवा निर्माण केली. सो भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर कालगणना निर्माण केली आहे का, की राजा कालस्य कारणम. तर स्वातंत्र्यानंतर नवी कालगणना निर्माण केली नाही. मात्र बघ की आपलं सध्याच फॉर्म्युला कसं आहे की राजे पुन्हा जन्माला या, की तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नवीन काही होणार नाही. समजा बट स्टील की साधारणतः भारत सरकारने एक अस्तित्वात असलीच कालगणना स्वीकारली आणि ती कोणती तर शालिवाहन शके आहे. ओके, भारताची आज राष्ट्रीय कालगणना कोणती आहे तर ती आहे शालिवाहन शके. शालिवाहन शके ती कधी आहे मित्रांनो, 78 एडी 78. ओके, की शालिवाहन शके ह्याच भारताची काय तर राष्ट्रीय कालगणना आहे. आता की थोडस ग्रॅगेरियन पद्धतीकडे जाऊयात. की समजा इतिहासाच्या विद्यार्थ्यांना जर कधी म्हटलं की 2022 किती आहेत तर ते 2 आहेत आपल्यासाठी. ओके, मग इतिहासाचे विद्यार्थी काय विचारणार की कोणतं 2022, ख्रिस्त जन्मानंतरचं की ख्रिस्त जन्मा अगोदरचं. ओके, मग साधारणतः की 2022 आपल्यासाठी आहेत 2. तर ख्रिस्तांचा जन्म झाल्यानंतर जगात अज्ञानरूपी अंधकार थांबला आणि ज्ञानरूपी प्रकाश जगभर पोहोचला असं ख्रिश्चनिटीमध्ये म्हटलंय. तर एक ते तसं धार्मिक कन्सेप्ट आहे, तो कोणता तर त्याला प्रकाश पर्व असं म्हटलं जातं और गोल्डन एज असं म्हटलं जातं. साधारणतः हे धार्मिकतेशी संबंधित आहे. सो ख्रिस्तांचा जन्म हा कधी झाला आहे तर अजूनही एक्झॅक्टली या काळात कोणाला सांगता आलं नाही. मात्र 25 डिसेंबर आपण मानतो समजा. त्यानंतर 7 दिवस दिले जातात ऍडजस्ट करण्यासाठी, कारण पुढे आठवडा हा कन्सेप्ट जरा जास्त गाजलाय, जी अरबांची देणगी मानली जाते. की आठवडा हा कन्सेप्ट भारतामध्ये 8व्या शतकामध्ये आलाय. 8-8. ओके, हे अरबांनी निर्माण केलेला कन्सेप्ट होता. सो ग्रेगरियन पद्धतीची जी कालगणना आहे, जॉर्जियन और ग्रेगरियन पद्धतीची कालगणना, याच्यामध्ये आपण ख्रिस्तांचा जन्म 0 मानतो. आता इकडे यायचं तर प्लसच आहे. ओके, आपण आज इथे येऊन थांबलो 222 ला. आपलं आपल्यासाठी की 78 एडी की हा काय आहे साधारणतः की इसवी सणाचं 78वं वर्ष. ओके, मग साधारणतः की हे इकडं प्लस रेषाच आहे, त्यात कोणती पद्धती शंका नाही. मात्र बऱ्याच जणांना इकडं कॅल्क्युलेट करायला थोडी अडचण होते, ज्याला आपण काय म्हणतोय तर इसवी सन पूर्व, इसपू, ईसा किंवा मसीहा या शब्दातून हा शब्द आलाय पुढे. तो कोणता आहे तर मग इसवी सन पूर्व हा जो घटक आहे इसवी सन पूर्व.
या इसवी सन पूर्वला आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय बीसी, बिफोर ख्राइस्ट, किंवा काही ग्रंथांमध्ये बीसीई असं देखील म्हटलं जातं. तर इकडे कॅल्क्युलेट करायचं असेल तर कॅल्क्युलेशन कसं करणार मित्रांनो आपण, की आपण आज इथं बसलोय 2022, तर आपण सुरुवातीला काय करतोय की 2022 ऍज इट इज मांडतो, त्यात काही शंका नाही. मात्र आपल्याला इकडून शून्याकडे यायचंय आणि आपल्या 2022 कडे जायचंय पुन्हा. आपण त्याचे 2 टप्पे केले की शून्यापर्यंतच आपण सुरुवातीला मोजणार, तो म्हणजे मग बीसी असं म्हणणार. याच्यामध्ये एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, जास्त काहीच डोकं लावायचं नाही. ऋग्वेदाचा काळ तो कोणता आहे तर ते 1500 ते 1000 हा आहे, एवढं फक्त विसरू नका. मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे यायचंय. इकडं मग आपण पुढे काय येणार, 1000 वरून 500, 500 वरून 100, 0 आणि मग पुढे ऍज इट इज चालू होईल. सो ऋग्वेदाचा काळ काय आहे तर तो 1500 ते 1000 हा आहे. ओके, ऋग्वेदाचा काळ हा साधारणतः आपण किती मानतोय तर 1500 ते 1000. थोडक्यात मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे यायचं. समजा एखाद्या राजाचा काळ आहे पूर्व समजा, तर तो 350 ते 380 नसेल, कोणता 380 ते 350. ओके, एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बाकी वेगळं काहीच लक्षात ठेवायचं नाही की मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे यायचं आहे, दॅट्स इट. दुसरं काही नाही, आपल्यासाठी सिंपल आहे. ओके, मोठी संख्या ती छोटी संख्या. सो एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचंय, ऋग्वेदाचा काळ आपण काय मानतोय की साधारणतः की हा आपण 1500 ते 1000 इतका मानतोय. ओके, सो जो ऋग्वेदिक कालखंड आहे तो कालखंड कोणता येतो तर तो 1500 ते 1000 हा कालखंड इथे येतोय. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी इथं सगळं सेम आहे, तसं सगळं सेम आहे. वेगळं खूप काही डेप्थ मध्ये जाण्यासारखं नाही किंवा त्याच्यावरती विचार करण्यासारखी गरज नाही तशी. सो ख्रिस्त जन्मापूर्वी घडलेल्या घटनांना आपण इथं काय म्हणतोय तर बिफोर ख्राइस्ट असं म्हणतोय. ख्रिस्त जन्मानंतर घडलेल्या घटनांना आपण इथं काय म्हणतोय तर एडी असं म्हणतोय, किंवा मग मराठीमध्ये इसवी सन असं म्हणतोय. मग याच्याबद्दल थोडा विचार करा की तिकडं बीसी किंवा बिफोर ख्राइस्ट इरा हे काही वेगळं नाही, आणि इथं कोणतं तर मग एडी. ओके, की साधारणतः एडी मीन्स व्हॉट, सो ॲना डॉमिनो. डॉमिनो म्हणजे काय, नाउअडेज इट इज अ बिगेस्ट पिझ्झा ब्रँड डॉमिनो. मात्र पिझ्झा म्हणता येईल का. सो डॉमिनो म्हणजे काय तर प्रकाश पर्व, एनलाइटन वन. ओके, हे सर्वत्र प्रकाश पडला, की ज्यांच्या ज्ञानाने सर्वत्र प्रकाश पडला असे ते कोण आहेत तर मग साधारणतः येशू ख्रिस्त आहेत. मग त्यांच्या जन्मानंतर झालेल्या घटना असं आपण आता म्हणू शकतोय तसा. ओके, मग थोडंसं कॅल्क्युलेशन करूयात आपण. आज आपण आहोत 2022 आणि आपण शालिवाहन शके आजच्या नुसार जर कॅल्क्युलेट करायची म्हटली तर 2022 आपण शून्यापासून 78 ऑलरेडी क्रॉस केलं. आपली काय आहे 78 एडी आहे. मग 2022 वजा 78 आपलं करावं लागणार आहे आजचं जर शालिवाहन शके काढायचं म्हणलं, जे आज आपले नॅशनल कॅलेंडर आहे. तसंच जर आपल्याला 58 BC, ओके, ज्याला आपण आज विक्रम संवत असं म्हणतो, 58 BC हे काय आहे तर 0च्या इकडे आहे ना मित्रांनो. ओके, 0च्या इकडे आहे, म्हणून हे 0 ते 2022 प्लस 58 आपल्याला ऍड करावं लागेल. ओके, 2022 अधिक 58 हे आपल्याला इथं आजचं ऍड करावं लागेल. हे जे विक्रम संवत आहे हे आज शेअर बाजाराची अधिकृत कालगणना मानली जाते. त्यासोबतच नेपाळ या राष्ट्राची देखील ती राष्ट्रीय कालगणना. हा प्रश्न केबीसी मध्ये विचारून झालाय तसा. ओके, की कोण बनेगा करोडपती मध्ये हे क्वेश्चन विचारून झालेत की 2022. ओके, साधारणतः हा जो टप्पा आहे तो टप्पा आपण इथे ऑब्झर्व करू शकतो तसा. ओके, सो साधारणतः हे दोन्ही मुद्दे आहेत त्यांचे अत्यंत योग्य पद्धतीने इकडे रिफ्लेक्ट होत आहेत. सो साधारणतः आपण आता कोणता कन्सेप्ट पाहिला तर कालगणना. कालगणनेमध्ये आपण मेजर काही कालगणना पाहिल्या, त्या कोणत्या आहेत तर 58 BC ज्याला आपण काय म्हणतोय विक्रम संवत, 78 AD जी आज भारत सरकारची राष्ट्रीय कालगणना आहे. महालक्ष्मी दिनदर्शिका, ज्योतिष भास्कर, साधारणतः कालनिर्णय वगैरे ते नाही तर कोणतं तर शालिवाहन शके. ओके, पुढं 319 कोणती आहे तर गुप्त शक. ओके, 606 कोणती आहे वर्धन शके. हा प्रश्न जोड्या म्हणून ऍज इट इज एक्सपेक्टेड आहे की तुम्ही तयारी करताय अभ्यासाची. इतिहास खूप मनोरंजक आहे, इंटरेस्टिंग आहे, आपण त्याला अजून इंटरेस्टिंग बनवत आहोत. मात्र नेहमी तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे की विशेषतः की त्याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाईल याची तुम्ही काळजी घेणार
गरजेचं आहे तसं. ओके, सो कालगणना येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून जॉर्जियन किंवा ग्रेगोरियन पद्धतीची कालगणना सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर भारताची कालगणना याच पद्धतीने स्वीकारली. शालिवाहनशके ही मूळ भारतीय कालगणना आहे. चीनकडून कुशाण टोळ्या भारतात आल्या. सम्राट कनिष्काने भारतात येऊन बौद्ध धर्म स्वीकारला आणि 78 एडीला राज्याभिषेक होऊन पुढे गुढी उभारली गेली आहे. त्या दिवसापासून ही कालगणना सुरू झाली. त्याचवेळी दक्षिणेमध्ये सातवाहन राजे होते आणि त्यावरून ब्राह्मणी पंडितांनी या कालगणना शालिवाहनशके असं गोंडस नाव दिलंय. ही कालगणना ख्रिस्त जन्मावरती ही साधारणतः आणि त्या संबंधित या पुढे घटना आपण पाहू शकता. विक्रम संवत आहे. हे वेगवेगळ्या मुद्दा म्हणून एक्झाम्पल आकडेवारी आपण वेगळे विचारले. भारतात पुढे कलाचेरी, आनंद विक्रम, राज्याभिषेक शके, दिन इलाही वरून इलाही, सप्तर्षी ह्या प्रमुख कालगणना आहेत. इसवी सन पूर्व 7000 BC की ही काश्मीरातील कालगणना आपण इथं मानतोय तशी. ओके, की साधारणतः हा एक जो प्रमुख टप्पा आहे तो टप्पा आपण इथं ऑब्झर्व केला आहे. ओके, याच्यामध्ये की साधारणतः आजच्या सेशनमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट पाहिले. प्राचीन भारत म्हणजे काय, मध्ययुगीन भारत म्हणजे काय, आधुनिक काय आणि पुढे जगाचा इतिहास आहे. आपला जो पेपर 1 आहे मित्रांनो, पेपर 1 त्याच्यामध्ये 2 घटक आहेत, एन्शियंट आणि मिडायवल. एन्शियंट आणि मिडायवल ह्या दोन्हींना एकत्रितरित्या 250 मार्कांचं वेटेज आहे, 250. ओके, पुढे आपला जो पेपर 2 आहे त्या पेपर 2 मध्ये कोणता येतोय की मॉडर्न प्लस वर्ल्ड. मॉडर्न आणि प्लस वर्ल्ड की हे घटक आहेत. हे किती आहेत तर ते पुन्हा 250 मार्कांसाठी आहेत. ओके, तर असे 500 मार्क्स. हे फक्त एन्शियंट वरती 125 आणि मिडिवल वरती 125 असं कधी नसतं. ओके, की डायरेक्टली ते सगळा पेपर 250चा एन्शियंट वरती काढू शकतात फक्त, किंवा सगळा पेपर फक्त मिडिवल वरती पण काढतात. याचे काही एक्झाम्पल झाले आहेत, फक्त मार्क्स थोडेफार प्लस मायनस झालेत. सेम थिंग विथ द मॉडर्न अँड वर्ल्ड. ओके, सो आजच्या घटकामध्ये आपण ही सगळी सिरीज पाहिलेली आहे. सह्याद्री IAS अकॅडमी याच्यावरती आपलं ऍप आहे. ओके, गुगल प्ले स्टोर वरती तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्यावरती आपली हिस्ट्रीची ऑनलाईन आणि त्यासोबतच ऑफलाईन सुद्धा बॅच आहे. सुरुवातीचे 3 दिवस तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट असतील, डेमो लेक्चर. आणि साधारणतः हिस्ट्री संबंधित काही चर्चा करायची असल्यास माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ओके, हिस्ट्री बाय मंगेश तवले या नावाने माझं चॅनल देखील आहे. या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. यावरती वेगळ्या फाईल्स आपण अपलोड करतोय आणि सुरुवातीच्या 3 दिवसांच्या लिंक्स या तुम्हाला इथे मिळून जातील. आता पुढच्या सेशनमध्ये आपण ऍक्च्युअल हिस्ट्री हा जो घटक आहे, अश्मयुगे, की त्यामध्ये ओल्ड पॅलेलिथिक त्याचे 3 टप्पे, त्याच्यानंतर मेझोलिथिक, नंतर निओलिथिक आणि चाल्कोलिथिक आणि नंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, सिंधू संस्कृत किंवा सभ्यता याचा आढावा घेणार आहोत. ओके, सो सह्याद्री IASला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली ही जी बॅच आहे ही बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता त्याची. ओके, सो यू आर ऑलवेज वेलकम. थँक यू व्हेरी मच.